आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाचा वाटा हा मोलाचा असतो. शिक्षक हा कितीही उच्च पदावर गेला तरी त्याला विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा सहवास हा अतिप्रिय असतो. असंच एक व्यक्तिमत्व आपल्यात आज उपस्थित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार्थी डॉक्टर सुनीता कराड यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, अध्यक्ष महोदय, आजच्या प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि माझ्याबरोबर ज्यांचा सत्कार झाले असे सत्कारार्थी किशोर पिंगळीकर आणि धरगुडे पाटील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. विद्या ही विनयाने विकासते. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मी औरंगाबाद या शहरामध्ये माझा जन्म आणि शालेय शिक्षण पूर्ण झालं. माझे वडील व्यंकटराव लहाने हे फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये होते आणि पुणे आणि मुंबई यासारख्या शहरामध्ये आता 30 वर्ष राहिल्यानंतर किशोर पिंगळीकरांनी मला पुन्हा मराठवाड्यात 20 वर्ष म्हणजे माझ्या माहेरी मला नेलं आणि तो एक वेगळाच आनंद आहे. मराठवाड्यात माझे वडील हे हैदराबादमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं आणि 1900 ते जेव्हा सांगायचे म्हणजे अगदी छोटा काळ असतो लग्नापूर्वीचा काळ हा 20 वर्षाचा, पण ते सांगायचे की 1959साठी मी म्हणजे ते हैदराबाद मुक्तीसंग्रामानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये ते शिफ्ट झाले आणि तेव्हापासनं म्हणजे लातूर हे माझं सासर आणि माहेर दोन्ही एकाच ठिकाणी आहे. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर माझं लग्नाने मी इथे कराड सरांच्या घरी आले. पण कराड सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की तू इंजिनियर्स आहेत आणि घरामध्ये जेवढे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना तू बघायचं, कारण कराड सरांनी मराठवाड्यातनं त्या काळी म्हणजे जवळजवळ 50 ते 60 वर्षाखाली घरातली सगळी मुलं ही पुण्यामध्ये आणली होती. 17 मुलं एका घरामध्ये छोट्या फ्लॅटमध्ये शिकवलेली होती आणि तेही खरं तेही मराठवाड्याचे भूषण आहेत. पण त्यांनी मला सांगितलं की तुला आता याच्यापुढे तुला बघायचं आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांना इथपर्यंत आणण्यापर्यंतच खूप मोठा म्हणजे माझ्या आयुष्याचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. पण याच्यानंतर जे काय मी बघितलेलं आहे की पुणे इथे किंवा मुंबई ही आपली आर्थिक देशाची राजधानी आहे आणि पुणे ही सुद्धा दुसऱ्या नंबरवरती जरी म्हटलं तर हरकत नाही. चेन्नई आणि ह्यांच्या खालोखाल पुण्याचं सुद्धा आर्थिक उलाढाल ही खूप मोठी आहे आणि बॉम्बेच्या जवळ मुंबई सारख्या शहराच्या जवळ असल्यामुळे पुण्यामध्ये खूप सगळ्या गोष्टींचा इथे म्हणजे व्यावसायिक क्षेत्राचं व्यावसायिक ठिकाण म्हणून पुण्याला आज दर्जा मिळालेला आहे. आणि या दर्जामध्ये MITनी 1983 साली एक प्राध्यापक डॉक्टर कराड म्हणजे माझे फादर इन लॉ हे एक प्राध्यापक होते आमच्यासारखेच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आणि त्यांनी वसंतदादा पाटलांना एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली की त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही आणि त्या काळी कर्नाटकामध्ये ह्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी जायला लागायचं. तर ही विद्यार्थी आपले कर्नाटक राज्यामध्ये जातात तर महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस नसावीत असं वसंतदादा पाटलांना पत्र लिहिली आणि न्यूजपेपरमध्ये बऱ्याच बातम्या प्रकाशित केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग एज्युकेशन सुरू झालं. पण हे इंजिनिअरिंग एज्युकेशन सुरू झाल्यानंतरच्या स्थितीनंतर आज पुणे शहरामध्ये 30 विद्यापीठं आहेत आणि पुणे हे विद्येचं खऱ्या अर्थाने माहेरघर आहे. माझे मिस्टर डॉक्टर मंगेश कराड हे एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत आणि डॉक्टर विश्वनाथन म्हणून जे VIT वेल्लोर विद्यापीठाचे एज्युकेशन प्रमोशन सोसायटीचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्यानंतर डॉक्टर मंगेश कराड हे कार्यभाग बघतात त्याचा, आणि गव्हर्नमेंटला लागणाऱ्या पॉलिसीज आणि जे काय एज्युकेशन क्षेत्रामधल्या गोष्टी असतात त्यांचं त्याला समर्पक त्यांना जे काय मदत लागते तो मदतीचा हात पुरवला जातो. आणि ह्याच्यामध्ये जर मी काय बघितलं असेल तर पुणे ही दुसऱ्या नंबरची आहे, पण मराठवाड्यातलं औरंगाबाद किंवा संभाजीनगर आणि नांदेड हा भागसुद्धा अत्यंत जवळ आलेला आहे.
नितीन गडकरी साहेब किंवा जे काही आपल्याकडे चीफ मिनिस्टर दुसरं पद आहे त्याच्यामुळे बरंचसं नागपूरकडे सगळं लोकांचा ओढा झाला आहे. पण महाराष्ट्रामध्ये फायनान्स कॉर्पोरेशन हे त्या काळी माझे वडील बऱ्याच इंडस्ट्री लोकांना त्यांनी उभं केलेलं आहे. आज आता इथे पुण्यामध्ये बडवे इंजिनियर्स ग्रुपचे आहेत, त्याच्यानंतर सुनील इंजिनियर्स म्हणून प्रायव्हेट इंजिनिअरिंगची लोकं ही सगळी पुण्यामध्ये येऊन आज इथे आलेली आहेत. पण मराठवाडा ही आपली कर्मभूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण जे आहे ते पुणेकरांनी कसं उचलून धरलं आहे हे मला इथे आज मुद्दाम सांगावंसं वाटतं. मराठवाडा ही खऱ्या अर्थाने संतांची भूमी आहे. मागासलेपणा हा आपल्या डिक्शनरीमध्ये नसावाच. मराठवाड्यातल्या लोकांच्या डिक्शनरीमध्ये मागासलेपणा हा शब्दच नाही, आपण हा विसरला पाहिजे. याच्या विरुद्ध संत ज्ञानेश्वरांनी जे काय ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि आज ज्ञानेश्वरीला अमृतानुभव आणि ग्रंथ म्हणून आज सगळं वैभव जे महाराष्ट्राचं वैभव आहे, बाबा महाराज सातारकरांपासून सगळी जी काही लोकं आहेत वारकरी संप्रदायाचं प्रबोधन करतात ती अत्यंत जिकिरीने त्याचं संबोधन करतात. मी माझ्या माहेरी ही वारकरी संप्रदायातनं आलेली आहे आणि तोच वारसा मला या इथे मिळाला आणि कदाचित त्यामुळे मला आणखीनच ह्याच्यामध्ये भरभराट झाली असं जाणवत असेल. पण या गोष्टींमध्ये जी काय संतांनी केलेलं लिटरेचर आहे किंवा आत्ता भांडसाहेबांनी जसं सांगितलं की त्यांनी हे लिटरेचर जिवंत केलेलं आहे, हे ही जी काय आपल्यामध्ये कर्माची आपली जी काय कर्म आहेत तर या कर्मानी आपण आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण मराठवाड्यातली लोकंही पुणे मुंबईकर असू देत किंवा अमेरिकेतली लोकं असू देत किंवा आणखीन कुठल्याही क्षेत्रातली लोकं असू देत, सुनीता विल्यमसारखी, तिथे कुठेही कमी नसून आपण त्याच तोडीने आहोत. पुण्यामध्ये आमच्या एज्युकेशन हब असून आज आम्ही 5 युनिव्हर्सिटीपर्यंत 2016 साली पहिली युनिव्हर्सिटी झाली आणि आज आमच्या ग्रुपमध्ये 5 युनिव्हर्सिटी झाला. या वेगाने ग्रोथ होत आहे. पण ही समाजाची गरज आहे. आपण म्हणत बसण्यापेक्षा ही समाजाची गरज आहे. समाजाच्या गरजांना पूरक असं कार्य आपण प्रत्येकजण करत आहोत आणि त्यामुळे आज इथे सन्मानार्थी झाले. आता रामकृष्ण मुळे साहेबांचं सुद्धा ॲग्रिकल्चरचा जो भाग आहे मराठवाड्यामधलं सगळ्यात आपला देश हा कृषीप्रधान देश असून सगळ्यात जास्त इकॉनॉमी ही आपली कृषीप्रधान उत्पन्नावरती आहे. आणि आपण स्टार्टअप इंडियासारख्या ज्या गव्हर्नमेंटनी ज्या काय मिशन्स राबवलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण स्टार्टअप हब्स आहेत. मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थी आज आमच्याकडे इथे शिक्षणासाठी येतात. या शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना इथे आपण शिक्षण देतो. पण त्या तरुणांनी जर इथे उपस्थित असलेल्या उद्योजकांचा फायदा घेऊन स्टार्टअप्स सुरू केले आणि समाजासाठी आम्ही आमच्या परीने ज्या कुठल्या पद्धतीचा हात पुढे करायचा असेल त्याच्यासाठी आमची तयारी आहे. पण ती आम्ही तयारी दर्शवू इच्छितो. पण विद्यार्थ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि पुढे आल्यानंतर आपण जर या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण कुठेही मागासलेले नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये आणि निजामाच्या ज्या काळामध्ये रझाकाच्या जमान्यामध्ये जो काय हिंदू मुस्लिम वाद किंवा त्याच्यामुळे जे काय झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये कराड सरांनी एक अत्यंत वेगळं असं उदाहरण जगासाठी निर्माण केलेलं आहे. आणि ते जे आहे ते आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये म्हणजे लातूर डिस्ट्रिक्टच्या जवळच्या रामेश्वर या गावामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये रामेश्वर या गावामध्ये जेव्हा 1900 रामाचं मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागेवरती मस्जिद उभी केली होती, त्या जागेवरती त्यांनी आज त्या मस्जिदीचं रिनोव्हेशन करून तिथेच दुसऱ्या जागेवरती रामाचं मंदिर उभं केलेलं आहे. आणि यासारख्या गोष्टी आपल्या देशात घडतात. तर आपली ही जी काय संस्कृती आहे या संस्कृतीचं आपण जतन करावं. आणि मला असं वाटतं की ह्या संस्कृतीचं जतन आणि जिवंतपणा ह्या मराठवाडा वैभवशाली ह्या मुक्तिदिनाच्या निमित्ताने साजरा होत आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी साजरा होत आहे. नक्कीच मराठवाडा हा वैभवशाली दिशेने घोडदौड चालू करेल असं मी माझं मनोगत व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विश्वशांतीचं आणि शिक्षण प्रसाराचं
खूप मौल्यवान स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं आहे अशा संस्थेच्या डॉक्टर सुनीता कराड यांचे मार्गदर्शनपर शब्द आपण ऐकलेत. आणि आता सामाजिक क्षेत्रातला जो पुरस्कार आज आपण प्रदान केलेला आहे ते माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे सर यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे सर. नमस्कार. सर्वप्रथम हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो आहे. ज्या समितीने ह्या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी माझं नाव सुचवलं त्यांचे जास्त आभार मानतो. ज्यांनी निवड केली त्यांचे त्याच्या दुप्पट आभार मानतो. आणि ज्यांनी मला तो प्रदान केला त्याच्या पटीत आभार मानतो. कोणताही पुरस्कार हा एन्झाईमसारखा लागू करतो. डॉक्टरांच्या भाषेत एन्झाईम चांगले असले तर वाट चांगली होते. ते कॅटॅलिस्टसारखे ॲक्ट करतात. पुरस्कार ही कौतुकाची थाप असते, सोबत जबाबदारीची जाणीवही असते. ही कौतुकाची थाप स्वीकारताना खरंच मनातून खूप गुदगुल्या होतात, खूप आनंद वाटतो, पण सोबतच जबाबदारीही वाढते. त्याची जाणीव मला राहावी यासाठी मी तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. हा पुरस्कार ज्या समितीने प्रदान केला आणि सर्वांचा सत्कार केला, ही समिती माझ्या मते मागास मराठवाडा ते गौरवशाली मराठवाडा या नावेतले नौका चालवणारे पथदर्शी लोक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मराठवाड्यातून कोणत्याही कारणाने कोणी शिक्षणासाठी आलं असेल, कोणी आपलं आयुष्य घडवावं म्हणून आलं असेल, कोणी रोजगाराच्या शोधात आलं असेल. आपलं पिंपरी चिंचवड 1972-74 साली तसंच वसलेलं आहे. मराठवाड्यातला दुष्काळ हळूहळू कमी होतोय असं काहीजण म्हणतात. तो कशाचा दुष्काळ कमी होतोय तो खरं तर चिंतनाचा विषय आहे. पण या अनेक कारणांनी इथे येऊन स्वकर्तृत्वाने जबाबदारीने स्वतःहून मोठे झालेत. त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. त्यांचा हा समूह आहे आणि नुसताच तो समूह तिथे थांबला नाहीत, तर आपल्या मागे मराठवाड्यात जे कुणी लहान बांधव उरलेत, जे वंचित राहिलेत, त्यांनाही पुढं आणण्याचं काम ही समन्वय समिती करत असते. त्याही पुढे जाऊन आजचा जो सत्कार त्यांनी केलेला आहे, हा सत्कार म्हणजे या मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी जे लोक काम करतात त्यांचा सत्कार आहे. आणि म्हणून मी समन्वय समितीला अगदी दंडवत घालतो. धन्यवाद. मित्रांनो, हा पुरस्कार ज्या कामासाठी मला देण्यात आला त्याचा इतिहास बघितला तर खूप आपल्याला अंतर्मुख असं व्हावं लागेल. मी 1,00,000 शस्त्रक्रिया केल्या. का बरं? तर सर्जनच मिळेना आणि म्हणून किनवटून मी औरंगाबादला ऑपरेशन करायसाठी जातो, कारण औरंगाबादला लेप्रोस्कोपी ऑपरेशन करणारा सर्जन मिळत नाही. मी तिथल्या DHOंना म्हटलं की मी जिथून तयार झालो, माझं शिक्षण औरंगाबादला झालं, जे कारखान्यातला माल गावाला गेल्यानंतर पुन्हा कारखान्यात येऊन काम करणे हे माझ्या मनाला पटेना. पण DHO म्हणाली का अरे काय करावं, सरकारी नोकरीमध्ये लोक कामच करत नाही आणि सर्जन तर कामच करत नाहीत, आम्हाला पुण्यावरून डॉक्टर आणावे लागतात. माफ करा, पुण्याचे लोक भाव खातात म्हणे, म्हणून मला
म्हणजे खरं तर एका बाजूला मला बरं वाटायचं, औरंगाबाद के लोक बुला रहे आणि तेही किनवटच्या माणसाला. माझी ॲडव्हर्टाइजमेंट मुंबईहून मोठे डॉक्टर येणार आहे, कदाचित पोटाने मोठा वाटत असेल, पण मी आवर्जून म्हणायचो किनवटचे डॉक्टर लिहा, हरकत नाही, कारण खेड्यापाड्यातही काही चांगले डॉक्टर असतात असं लोकांना समज गेला पाहिजे. मला हा पुरस्कार जो मिळाला आहे तो आरोग्य क्षेत्रातल्या कामासाठी मिळाला. खरं तर मला सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक कार्य म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे. मला या क्षेत्रामध्ये डॉक्टर शशिकांत अंकारी यांनी बोट धरून आणलं. औरंगाबादला बाबा भान त्याचे साक्षीदार आहेत, विजय अण्णा बोराडे साक्षीदार आहेत, आणि हॅलो नावाची चळवळ चालू केली. डॉक्टरांनी खेड्यात जावं किंवा तो का जात नाही याचं ते मंथन होतं, आणि त्या हॅलोचा मी पहिला प्रॉडक्ट आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठवाड्यात आल्यानंतर खूप चांगली माणसं मिळालीत. असं म्हणतात की म्हणजे मला तर आताही फारसं कळत नाही, पण जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा ही सर्व मंडळी मिळाली. आनंदराव भालेराव मिळालेत, बाबा दळवी मिळालेत. औरंगाबादला शिकत असताना चांगले शिक्षक मिळालेत. चांगल्या लोकांचा म्हणण्यापेक्षा वैचारिक दृष्टीने प्रगल्भ अशा लोकांचा सहवास मिळाला. त्यातून राष्ट्रसेवा दलाची ओळख झाली, तिथून बाबा आमटेंची ओळख झाली. आणि मग मला असं वाटलं की अरे बाबा आमटे आपल्या शेजारीच राहतात, आणि मग मी दिवाळीला गेलो, बाबांची भेट झाली आणि मी बाबामय झालो. MS करत असताना हा देश पाहायला मिळाला आणि असं वाटलं की आपल्या देशातच आपली खूप गरज आहे. त्यामुळं स्वप्नातही वाटलं नाही की आपण परदेशी वगैरे जावं. मला खूप लोकांनी बिघडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खरा बिघडवला बाबा आमटेंनीच, पण वेगळ्या पद्धतीने बिघडवण्याचा, म्हणजे अरे तू सर्जन आहे, 5 सेंटीमीटर कापलं तर 25,000 रुपये, 6 सेंटीमीटर कापलं तर दुप्पट मिळतं आहे, असा प्रयत्न केला. पण सुदैवाने बाबांच्या सान्निध्यात राहिलो. दुसरे बाबा माझ्या आयुष्यात मिळाले ते म्हणजे पुण्याचे बाबा आढाव. खरं म्हणजे पुण्याचे माझ्या घडण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे, तो शेवटी मी बोलणारच आहे. पण बाबांनी भारत जोडो यात्रेत आणि आनंदवन सोमनाथ राष्ट्रसेवा दलाचा विचार, यासोबतच यदुनाथ काका भेटलेत, आणि ह्या दोन माणसांनी खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्याचा आज परिपाक आहे. वैद्यकीय क्षेत्रात बाबांनी सांगितलं की जिथे कुणी गेलं नाही तिथे जा. किनवट त्यासाठी अतिशय योग्य होतं. मी तिथे गेलेला पहिला सर्जन आहे आणि आताही पूर्ण वेळ काम करणारा एकटाच सर्जन आहे, अगदी 40 वर्षानंतर. दुसरी गोष्ट शिकवली ती की योजना आखाव्यात भान राखून, अंमलात आणाव्यात बेभान होऊन. ते एक जीवनाला खूप दिशादर्शक मिळालं. तिसरी गोष्ट शिकवली की कुरकुर करायची नाही. समाज हा सामाजिक काम करत असताना गुलाबाची फुलं घेऊन उभा राहत नाही, उलट तुमच्या वाटेत काही काटे टाकता आले तर तो जरूर टाकतो. अशा वेळेला समाजाची तक्रार करायची नाही. समाजाने कसं वागायचं हे आपल्या हातात नाही, आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. लोक बाभळीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला दगड मारत नाही, ते बोरीच्या किंवा आंब्याच्या झाडाला दगड मारतात, असं बाबा आमटेंनी शिकवलं. त्यामुळं विरोधाची किंवा अडचणीची मालिका असली तरी कुठे बोलायची सोय नाही. सामाजिक कार्याचा पुरस्कार हा फक्त डॉक्टरांपुरता राहत नाही, कारण डॉक्टरांचं आणि आरोग्याचं काहीच संबंध नाही. डॉक्टर हा रुग्णाला ताप आल्यानंतर किंवा आजार झाल्यानंतर दुरुस्त करतो. खरं काम तो आजारी पडू नये हेच असतं, पण आमच्यापैकी फार कमी डॉक्टर ते करतात, कारण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असतो. पण बाबांनी जे शिकवलं त्याच्या पुढचं शिकवलं की आपलं ज्ञान आणि आपलं स्किल अशा वंचित लोकांसाठीच वापरावं, पण त्याही पुढे जाऊन आपलं पोट त्याच्यावर नसावं.
आणि त्याच्याही पुढे जाऊन शिकवलं की याला समाजसेवा वगैरे म्हणू नये. खरं तर समाजसेवा हे असं अंगात आणल्यासारखी करता येत नाही. ते सहज जाता जाता पेशंट ट्रीट करता करता त्याचे फाटके कपडे बघून आपण किती रुपयाच्या गोळ्या द्याव्यात, त्याला खरं काय ते सांगितलं पाहिजे किंवा नाही, किंवा आपण दिलेला उपचार त्याला परवडेल किंवा नाही याचा विचार करणं म्हणजेच खरं सामाजिक काम आहे. आणि मग पेशंटला मात्र तसं वाटत नाही. आमचा भाग, मला किनवटबद्दलही थोडंसं बोललं पाहिजे. प्रकाश बाबा आमटेंच्या पिक्चरमध्ये तो पाकिटासह गोळ्या खातो. आमच्या किनवटमध्ये त्याला जर सांगितलं की आता 2 खा, 6 तासानंतर 2 खा, उद्या सकाळ संध्याकाळ 2 खा, तर तसं तो खात नाही. सकाळ आणि संध्याकाळ अर्ध्या अर्ध्या करून खाऊन टाकतो. गडचिरोली आणि किनवट यामध्ये काही फारसा फरक नाही. मग त्याला समजावून सांगायचं कसं, तर यदुनाथ काकांनी शिकवलं बाबा आपल्याला, समजावून सांगणे म्हणजे समजेपर्यंत सांगणे. हे मला करता आलं आणि म्हणून तुमच्या पुढे मला उभं राहता येतं आहे. तुमचा सत्कार स्वीकारण्यास, तुम्ही मला पात्र समजण्यात ह्या काही गोष्टी अंतर्भूत आहेत. मित्रांनो, मी मागास मराठवाडा ते कोणता मराठवाडा आपला, वैभवशाली मराठवाडा, मी खरंच या समितीला अगदी सॅल्यूट करतो, कारण जागेपणी पाहिलेलं हे स्वप्न आहे. पण दुसऱ्या बाजूला थोडंसं सुचवावं असं वाटते म्हणा, किंवा माझं अंतर्मन म्हणतं आहे की जोपर्यंत जमिनीवर पाय आहे तोपर्यंतच त्याला स्पर्श करण्याची इच्छा कोणाची तरी होत असते. मराठवाड्याचे जमिनीवरचे पाय असे आहेत की हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात आजही, म्हणजे मागच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी एका बाईला खाटेवरून 4 किलोमीटर पायी चालत आणावं लागलं आणि नंतर तिथून जीपमध्ये टाकावं लागलं आणि न्यायाधीशाला सुमोटो तक्रार दाखल करावी लागली. आमच्या कोणत्याही तांड्यावर जा, कुणाचीही बाही वर करा, 5 मुलांपैकी 3 मुलांना अजूनही BCG मिळालेलं नाही. मी आजची कंडिशन सांगतो आहे. किनवटमध्ये जर बाईला झटके आले, गरोदर बाईला, तर तिचं सिझर करता येत नाही, कारण दोन्ही तालुके मिळून 2 रुरल हॉस्पिटल, 1 उपजिल्हा रुग्णालय आहे, पण एकच गायनॅकोलॉजिस्ट आहे, तोही माणूस गायनॅकोलॉजिस्ट आहे आणि भूलतज्ञच नाही. 1993 साली मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मी सर्जन होतो, म्हणजे आताही आहे. मी ऑपरेशन करायचं ठरवलं. नांदेडवरून डॉक्टरला ये म्हटलं. तो म्हणला 25,000 रुपये महिना दे. मी तेव्हा मेडिकल ऑफिसर होतो. माझा पगार 6,500 रुपये होता. 600 रुपये बेसिक होता, कारण याआधी मी किनवटला सरकारी नोकरी घेऊन गेलो, कारण मला वापस यायचं नव्हतं. ते तुम्ही ऐकलं, कारण बाबांनीच विचारलं किती दिवस राहणार आहे. त्याचं कारण असं होतं की माझ्यासारख्या अतिउत्साही माणसांनी प्रयोग केला. किनवटला गेले, 2 वर्ष राहिले, समाजसेवा करायचं म्हटले. 2 वर्ष दवाखाना चालवला आणि त्याला वाटलं की आपण इथे राहू शकत नाही. त्यांनी परत गेले. त्याच्या 2 वर्षानंतर त्यांनी किनवटचे दिवस हे पुस्तक लिहिलं. ते पुस्तक मी माझी गाथा समजतो. म्हणून मी असं ठरवलं की खिशात पैसे असले की उड्या मारायला बरं होते. सरकारी पगार मिळतो, राहायला क्वार्टर मिळते, लोकांना भेटता येते, प्रश्न समजून घेता येते, पेशंटही तपासता येते. म्हणून सरकारी नोकरी स्वीकारली. खरं तर माझ्या मनात होतं की आपण लोकांना मी सांगितलं तसं रोग होऊ नये म्हणून काम करावं. मेथीची भाजी खायला सांगावी, कॅरेट खायला सांगावं, नंतर काय काय ज्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात, लोह असते ते खायला सांगावं. बाई म्हणायची, बापू माझं बाळ आडवं आहे की काय, ते कळा 2 दिवस झाल्या तरी खाली आलं नाही, त्याचं काय करणार आहे ते बघ.
15 दिवस झाले अजून कपडा बंद झाला नाही, त्याचं काय करणार ते बघ, मेथीची भाजी नंतर खाईल, जगली वाचली तर. मग मी ठरवलं की आपण सिझर केलं पाहिजे. सिझर करायला भूलतज्ज्ञ नव्हता, ते सिझर तसंच पाठवलं. नांदेडला गेलो तोंडारे सरांकडे, भूलतज्ज्ञ म्हणून. मी तज्ज्ञ नाही बनलो पण शिकलो. 2 महिने भूल देणं शिकलो. स्वतः स्पायनल देऊन स्वतः सिझर करू लागलो. आत्तापर्यंत जवळपास 5 ते 7 हजार सिझर, फुटलेले अपेंडिक्स. इमर्जन्सीमध्ये पेशंटला परत जावं लागणार नाही, कारण आमच्याकडचं जाणं हे 150 किलोमीटर आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे. ताई आमच्याकडे शिव होत्या, त्या मुक्कामालाच यायच्या, आणि एका दिवसात जाऊन येणं शक्य नाही. प्रत्येक कामासाठी नांदेड गाठणं किंवा 10 किलोमीटर कमी असलेलं यवतमाळ गाठणं, धीस डिस्टन्स मेक ऑल द डिफरन्सेस इन द लाईफ ऑफ पेशंट. हे इन्स्टिंक्ट मला हे सर्व काम करायला भाग पडलं म्हणा. मी करू शकलो. मी सर्जन असून सुद्धा मला मॅडम म्हणाला की तुम्ही गायनॅकॉलॉजिस्ट आहेत का? मी खरंच सर्जन आहे वाटत नसलो तरी, पण गायनिकचं काम करतो. मला खूप लोक तुम्ही डॉक्टर आहात का असाही प्रश्न विचारतात. पुढे चालून एक GIC नावाची कंपनी आहे, त्यांनी मला फिरता दवाखाना दिला. ते म्हणले तुम्ही BAMS आहात का? मी नाही म्हणलं, मी MS आहे. तर ह्या सर्व गमती जमती बाजूला जरी असल्या तरी 30 वर्षापूर्वी आणि आत्ता फरक नक्की पडला आहे. या सर्वांचा सिनेरिओ म्हणून कौतुकाची थाप आहे असं मला वाटतं. मित्रांनो, ह्या गोष्टी एका बाजूला असल्या तरी दुसऱ्या बाजूला आपण जसा मराठवाडा मागास म्हणतो तो खरंच आहे. यांनी कबूल करू नाही, ते खाजगीत कबूल करतील की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 8 जिल्ह्यापैकी 4 जिल्हे आपले मध्यम आहेत, 3 जिल्हे खाली आहेत, एकच जिल्हा तो वर आहे, तो काही म्हणजे जास्त वर नाही, म्हणजे याच्यात आहे. सुदैवाने राज्यपालांनी माझी वैधानिक मंडळावरती नियुक्ती केली. ते किनवटचं काम बघून, ते किनवटच्या असण्याचे काही फायदे झालेले आहे. आजचा पुरस्कार तसाच एक फायदा आहे. मराठवाड्याचं 1 लाखाला 65 कॉट असायला पाहिजे, आपल्याकडे सर 35च आहेत. अनेक गोष्टी आहेत. मी फक्त 1-2 उदाहरणं सांगतो. आपण थोडंसं म्हणजे अनुशेष काढण्यासाठी जरी पैसे दिले तरी ते विदर्भाला जास्त जातात, मराठवाड्याला मात्र कमी येतात. शंकरराव नागरेंचा कालच लेख आहे. नाशिकचे लोक पाणी सोडत नाही. मग पाऊस खूप आला की आम्ही म्हणतो आता अडव, किती अडवतो ते. तेव्हा कुठं जायकवाडी भरते. जायकवाडी भरली तरी किनवट आपलं औरंगाबाद वाढायला लागलं, दुसरी लाईन टाकणं चालू झाली आहे. असे अनेक प्रश्न मराठवाड्याचे अजूनही प्रलंबित आहे. आपण थोडंसं किनवटकडे गेलोत, जालना, परभणी, नांदेड, हिमायतनगर, तर विकास असा हळूहळू आमच्याकडे कमी होत गेला आहे. आमच्याकडे शिक्षणामध्ये 100 मुली जर पहिल्या वर्गामध्ये गेल्या असतील तर 12वीपर्यंत फक्त 48 जातात. उरलेल्या 52 मुलींचे काय होत असेल तर 16व्या 17व्या वर्षी लग्न होतात, 18व्या वर्षी मुलं होतात, 19व्या वर्षी दुसरं मुलं होते, 20व्या वर्षी मी कुटुंब कल्याणचं ऑपरेशन करतो, 27व्या वर्षी गर्भाशयाची खोड काढून फेकून देतात आणि बाईचं आयुष्य संपून जात आहे. आदिवासींच्या बाबतीत मी एक कमिटी नेमणार होतो, मुलींचे उच्च शिक्षण. मी कमिटीवरती घेण्यासाठी मला एकही PhD मुलगी मिळाली नाही. हे आमच्याकडचं शिक्षण आहे. 10वीतल्या पोराला वडिलांना पत्र लिहिता येत नाही ही गोष्ट दूर राहू द्या, कारण सर्वांनाच पास करणं चालू आहे. पण हाच सिलसिला जर आपण बघितला तर सर्व क्षेत्रामध्ये, ताईंनी आता बालविवाहाचा उल्लेख केला, प्रचंड काम करण्याची गरज आहे. इथे आपले जमिनीवर पाय असायला पाहिजे असं मला वाटते. सिंचन कागदोपत्री 12% आहेत, ॲक्च्युअली ते 6-7% वर जात नाही. आमच्या शेजारून पैनगंगा दुथडी भरून करोडो लिटर पाणी वाहून जातं आहे. जंगलातलं गवत कुठे जिरते माहीत नाही, पण आमच्याकडचे मुलं अजूनही दूध उत्पादन करत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातून
बरं पुढे पाटील, तुमच्या जिल्ह्यातून नॅचरलचं 5,000 लिटर दूध रोज किनवटला येतं आहे, असं उस्मानाबाद ते किनवट असा प्रवास आहे. आरोग्याचाही प्रवास तसाच आहे. मी जसं झटके येणारी बाई म्हटलं तसं स्नेक बाईट झालं तर त्याला नांदेडला पाठवल्याशिवाय जमत नाही, कारण स्नेक बाईट महात्मा ज्योतिबा फुले योजनेत नाही, ॲपेंडिक्स महात्मा ज्योतिबा फुले योजनेत नाही. ते आहे पण कधी स्नेक बाईटचा पेशंट जेव्हा उचक्या देईल म्हणजे फेल्युअरमध्ये जाईल आणि ॲपेंडिक्स जेव्हा फुटेल, म्हणजे गरीब माणसाचं ॲपेंडिक्स फुटलं पाहिजे आणि स्नेक बाईट असेल तर तो विषारी पाहिजे आणि तो व्हेंटिलेटरवर गेला पाहिजे. मित्रांनो, मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राचं ग्रामीण आरोग्य हे अतिशय असं चिंताजनक आहे, अशी माझी व्यथा आहे. महात्मा फुले योजना ही सर्व शहराच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. एकाही तालुक्याला आत्तापर्यंत महात्मा फुले योजना लागू झालेली नाही. मी 5 वर्षापासून मागणी करतो, आपल्या जिल्ह्यात म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्यात डॉक्टर दिलीप पुंडे सर्पदंशांवरती काम करतात. हा पठ्ठा 1987 साली मुखेडमध्ये MD असताना प्रॅक्टिस चालू केली. पूर्वी मेडिकल ऑफिसर होता. शेकडो रुग्ण वाचवलेत. एका मुलाने त्याचा फोटो देव्हाऱ्यात लावला. जेव्हा त्याच्या गावात गेला, दिलीप पुंडेला घरी घेऊन गेलेत. ते म्हणले, साहेब तुमचा फोटो बघा, देव्हाऱ्यात लावला. दिलीप पुंडे म्हणला, बरं झाला, हार नको टाकू, मी अजून जिवंत आहे. हा गमतीचा भाग सोडला तरी इतके पेशंट त्यांनी वाचवले. पण स्नेक बाईटवर चालणारं व्हेनम त्यांना आणायचं असेल तर सरकारी दवाखान्यातून प्रायव्हेटमध्ये आणावं लागते, कारण त्याची किंमत 1000च्या वर असते. ग्रामीण भागातला माणूस तो विकत घेऊ शकत नाही. एकूणच ग्रामीण आरोग्याची व्यथा ही खूप मोठी आहे. मला फक्त काही उदाहरणं तुम्हाला सांगायची होती. या निमित्ताने ज्यामुळं मला हा पुरस्कार मिळाला ते तिथे काम करणं किती कठीण आहे याचा थोडासा सुगावा तुम्हाला लागावा. 24 तासामध्ये कमीत कमी 12 वेळा तरी लाईट जाते, पाणी पूर्ण वेळ मिळत नाही, भरपूर पडते पण वाहून जाते, अनेक व्यथा आहे. अशा अवघड परिस्थितीत मी काम केलं, त्याचं आज मला तुम्ही कौतुक केल्यामुळं मला शाबासकी मिळाली. एवढंच नव्हे तर मी जे काम केलं त्याला रिकग्नेशन मिळालं अशी अनुभूती मला होते आहे. मित्रांनो, ही अनुभूती माझी एकट्याची नाही. ज्या पेशंटनी माझ्याकडे त्यांचं शरीर सुपूर्त केलं, ज्या नातेवाईकांनी माझ्यापर्यंत आणलं, ऑपरेशन झाल्यानंतर आदिवासी बाई आणि सर्वसामान्य बाई ॲडमिट होती. मी सर्वसामान्य मास्तरीनबाईला विचारलं, मास्तरीनबाई दुखते का? तर ती म्हणाली की हो साहेब दुखते ना. मी आदिवासी बाईला विचारतो, ती म्हणते साहेब ऑपरेशन झालंय ना, दुखणारच आहे. हा खरा फरक आहे. कोण पुढारलं आहे, कुणाचं मन मोठं आहे. गणपतीच्या पुढे मी कुणाला दोष देत नाही. शरीराचे सर्व जॉईंट्स नको तिथे नको तेवढे हलवून, दुखू नये म्हणून ॲडिशनल काही घेऊन, वेदनानाशक, नाचणारी पिढी आणि बतो जलगा ओ मामा जीव लागगा या थीमवरती नाचणारे आणि डान्स करणारे आदिवासी मला जास्त मोलाचे वाटतात. कारण रात्रभर नाचले तरी ते थकत नाहीत, कारण त्याला एक रिदम असतो. ती त्यांची जीवनशैली आहे. आनंद व्यक्त करण्याचा तो एक भाग आहे. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना विचारतो की बापू गोळी देऊ की इंजेक्शन? तर कितीही वयाची बाई असो ती म्हणते, अरे डॉक्टर बापू तुझ्याकडे आलो ना, तुला जे पाहिजे ते दे. शिकलेला प्राध्यापक म्हणतो, साहेब तुम्ही टाके देणार आहात, भूल देणार ना, इंजेक्शन देऊ का? का बरं गोळ्यानं नाही होत का? बरं गोळ्या देऊ का? असंच बरं होत नाही का? हा 2 मधला डिफरन्स आहे आणि हे मी अनुभवतो. ही अनुभूती आज आहे. या सर्व रुग्णांच्या वतीने, सर्व दवाखान्यातील सहकारी,
भारत जोडो युवा अकादमी या संस्थेचं काम फक्त आरोग्यापुरतं सीमित राहिलं नाही, तर साने गुरुजींनी त्यांच्या फोटोवरती मी जिथे राहतो तो परिसर सर्वांग सुंदर व्हावा, आरोग्यमय व्हावा, विज्ञानवादी व्हावा, संगीतमय व्हावा, सुसंस्कृत व्हावा, त्यासाठीच माझे जगणे, लिहिणे, वाचणे कामी यावे, यासाठीच मी जीवन जगेल असं त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. माझ्या रुग्णालयाचं नाव म्हणजे आमच्या रुग्णालयाचं नाव साने गुरुजी रुग्णालय आहे. मी साने गुरुजी जगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आम्ही चित्रकला स्पर्धा घेतो. 1998 साली साने गुरुजी जन्मशताब्दी होती. 150 मुलं बसले होते. 2 टीचर माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले, डोळ्यात पाणी आणून म्हणाले की डॉक्टर साहेब ही स्पर्धा तुम्ही चालू ठेवा. मी म्हटलं का बरं बाबा? ते दोन्ही टीचर म्हणाले की सर आम्ही ड्रॉइंग सोडून बाकी सर्व विषय शिकवतो, हेच शिकवत नाही. या निमित्ताने आम्हाला ड्रॉइंगची आठवण होते. आज आमच्याकडे जवळपास 5000 विद्यार्थी ड्रॉइंगच्या परीक्षेला बसतात. 24 डिसेंबर रोजी विज्ञानाचं काम करतो आम्ही. प्रयोग करण्यासाठी आमच्या दवाखान्यात येतात. प्राणवायू कसा तयार करावा हे शिकतात, पुस्तकं वाचतात. आम्ही एक प्रयोग राबवला, वैज्ञानिकाची शाळेला भेट. माझे मित्र IIT इंजिनियर आहेत. त्यांनी रेल्वेमधली AC तयार करण्यामध्ये त्याचा हातभार आहे. त्याचे शर्ट असे ओढायला लागलेत, त्यांना चिमटा काढायला लागलेत. मी विद्यार्थ्यांना विचारली असं का करता? ते म्हणले साहेब सायंटिस्ट म्हणजे जटाधारी असतो, यांची कटिंग तर केलेली आहे. सायंटिस्टमध्ये फोटोतच असतो, जिवंत कुठून आणला? हा आमच्याकडचा सिनियर आहे. मित्रांनो, हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही यावं हे निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. किनवटचा प्रवास हा खूप अनुभव देणारा आहे, सर्वांग अनुभव देणारा आहे. ते आदिवासी नृत्य असो, आदिवासी संस्कृती असो, बंजारा नृत्य असो, आमच्याकडचं मथुरा नृत्य असो, बऱ्याच गोष्टी आहेत नागरी लोकांना शिकण्यासारख्या आहेत. प्रामाणिकपणा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. खोटं न बोलणे हा त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे. दारू प्यायची तरी थोडीशीच घेतली पाहिजे हा त्याच्यातला तिसरा मुद्दा आहे. मित्रांनो, बाबांनी आणि या पुरस्कारांनी मी जेव्हा जबाबदारीचा उल्लेख करतो, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मला तुमचं सहकार्य हवं आहे. 25-30 वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटलं की किनवटमध्ये मी काही एकटा पुरू शकणार आहे, आणि ते खरं आहे. आजही डॉक्टर स्वतःहून यायला तयार नाहीत. मी जेव्हा किनवटला जाण्याचं ठरवलं तेव्हा दामासाहेब होते डेप्युटी डायरेक्टर. त्यांनी पुष्पगुच्छ मागवला आणि ऑर्डर देताना भांगे साहेबांनी माझा सत्कार केला. तू पहिला माणूस आहे स्वतःहून आदिवासी भागात पोस्टिंग मागतो. आताही कोणी मागत नाही, स्वतःहून कोणी येत नाही. आलेच तर 3 वर्ष नोकरी करून PG मिळवून पुन्हा परत जातात. त्यांना मोठं व्हायचं असते. यदुनाथांनी सांगितलं आहे, थोडा पळा गाव छोडा और ज़्यादा पढ़ा शहर छोड़ा और ज़्यादा पढ़ा समंदर के पार गया देश छोडा. असं होतं आहे. त्यामुळं अजूनही किनवटला डॉक्टरांची गरज आहे, चांगल्या डॉक्टरांची तर गरज आहे. 5 वर्षापूर्वी असा विचार केला की आपण 55 झाले, 56 झाले, पुढे सरकतोय, किती दिवस टिकणार? आणि मग किनवटच्या आदिवासी माणसांच्या आरोग्याचं काय? एक ध्यास घेतला की या लोकांना बेसिक पण अत्याधुनिक ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आमच्याकडचे एक पेशंट हैदराबादला गेलेत, त्यांना वॉल रिप्लेसमेंट करायची होती, पण आदल्या दिवशी संडासमध्ये रक्त पडलं म्हणून त्यांनी कॅमेरा कॅप्सूल पोटात दिलं आणि दुसऱ्या दिवशी कळालं की एका ठिकाणी रक्त जात आहे. त्या बाईच्या मिस्टरांनी मला सांगितलं की असं करून ते माहीत केलं. माझ्या मनात आलं की किनवटला साधेही कॅप्सूल मिळेना, उलटी संडासचे सोडले तर बाकीचे कॅप्सूलच आमच्याकडे मिळत नाही. मात्र हैदराबादला कॅप्सूल कॅमेरा टाकून हे मिळतं आहे. मला असं वाटलं की किनवटच्या माणसाला हे आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. आणि म्हणून भारत जोडो युवा अकादमीच्या सर्व सदस्यांनी, तुमच्या समन्वय समितीत 2 सदस्य आहेत, सयाजी शिंदे,
आणि प्रभाकर चेडे त्यांचा उल्लेख करणं आवश्यक वाटतं. माधव बावगे अनिसचे राज्य कार्याध्यक्ष आहेत, धर्मराज हल्लाळे आहेत, ते माझ्या सोबतीला आलेले आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलं की किनवटला एक अत्याधुनिक हॉस्पिटल बनवायचं. मी पहिलं हॉस्पिटल बनवलं तेव्हा माझ्या खिशात 45,000 रुपये होते, कारण सरकारी नोकरी करत होतो. बाबांनी शिकवलं, योजना आखाव्यात भान राखून. मग भान कसं राखायचं, तर लोकांकडून पैसे गोळा करायचे, उभं करायचं, ज्यांना लाभ दिला त्यांच्या मोबदल्यातून चालवायचं, पण पैशासाठी पेशंट वापस पाठवायचा नाही. या तत्वावरती मागचे 25 वर्ष आत्ताचं साने गुरुजी रुग्णालय चालवलं आहे, छान चालवतो आहे. माझ्याकडे डायलिसिस युनिट आहे, नाम फाउंडेशनने दिलेलं, फिजिओथेरपी युनिट आहे, डेंटल युनिट आहे. पुण्याचा खूप मोठा सहभाग आहे, त्याचाही उल्लेख करणार आहे मी. बलदोडाजी नावाची फॅमिली आहेत, कांतीलाल भाईंनी 20 लाख रुपयाची एक्सरे मशीन घेऊन दिली. असं ते रुग्णालय सध्या चालू आहे. पण हे रुग्णालय बांधताना माझ्या खिशात कवडी नाही, पण मी 7.5 कोटी उभे केलेले आहेत. त्यात पुण्याचा वाटा मोठा आहे. पुण्याचं मोठी लोकं जसं माझ्या सान्निध्यात आलीत, मला प्रेरणा दिली, त्यात यदुनाथ थत्ते, बाबा आमटे, बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, डॉक्टर अनिल अवचट, अगदी या पिढीचे सुभाष वारेपर्यंत, तसंच इथल्या दानशूरांनी खूप मदत केलेली आहे. हा पुरस्कारात या सर्वांचा वाटा आहे, कारण त्यामुळंच मला पुढे जाता आलं आहे. मित्रांनो, मराठवाड्याच्या एका टोकाला हे साने गुरुजींचं स्मारक उभं राहत आहे. साने गुरुजींचं स्मारक यासाठी की एक दिवस एक पेशंट आला, तो म्हणला मला साने गुरुजीला मला दाखवायचं आहे. आमचे दुसरे डॉक्टर म्हणले की मग वर जावं लागेल. नाही म्हणले, ते डॉक्टर आहे ना साने गुरुजी, त्याला दाखवायचं आहे. ते म्हणले का बरं, तर ते म्हणले की खरं बोलतात. आणि मग माझ्याकडून तपासून घेतलं. ज्या समाजाला साने गुरुजी माहीत नाही तिथपर्यंत मी साने गुरुजींची विचार नेले. साने गुरुजी हॉस्पिटल नेलं आहे. हे हॉस्पिटल मराठवाड्यातल्या सर्व मोठ्या मनाच्या लोकांनी पुढे न्यावं. पुढच्या पिढीसाठी तिथले कोणताही गरीब रुग्ण औषधाशिवाय मरणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी, डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी, तिथे येण्यासाठी वातावरण बनवावं. त्यासाठी तुमचे 1000 हात पुढे यावेत, यासाठी मी आवाहन करतो. तुम्हा सर्वांना किनवटला येण्याचं निमंत्रण देतो, कारण आमच्या शेजारी माहूरला देव राहतात. त्यांच्या दर्शनाला या, त्यांचं दर्शन घ्या, माझ्याही दर्शनाला या, जरूर या. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि 2 मिनिट जास्त घेतले त्याबद्दल क्षमा मागून माझे शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर आज आपण ज्यांचा विशेष सत्कार करणार आहोत ते म्हणजे श्रीयुत लहू काळे, श्रीयुत श्रीकिशन काळे आणि कुमारी रिया शिरीष थत्ते. लहू काळे हे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बीड जिल्ह्यातले नेकनूर इथले रहिवासी असून 2002 पासून पुणे इथल्या केंद्रीय विद्यालय लुल्लानगर इथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना आमंत्रित करते. मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. 2007 पासून सकाळ ॲग्रोवनमध्ये चकाट्या या सदराखाली अखंडितपणे पॉकेट कार्टून रेखाटत केवळ शेती आणि ग्रामीण जीवन या एकाच विषयावर 6000च्या पुढे व्यंगचित्र त्यांनी रेखाटली आहेत. कृषी पत्रकारिता, समाजभूषण, कलारत्न, आदर्श शिक्षक अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर एकाच विषयावर सातत्याने एवढी व्यंगचित्र रेखाटल्यामुळे त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसोबत अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या व्यंगचित्रातून शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडल्याचा दिलासा मिळतो. आज त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूया. यानंतर विशेष सन्मानासाठी आमंत्रित करते अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री किशन काळे, उपाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ पुणे यांना. यांच्या पत्रकारितेमध्ये 2006 पासून काम करत असताना वाहतूक, शिक्षण, सामाजिक या आणि इतर विविध विषयांवर त्यांची बातमीदारी सुरू असते. हे करत असताना
वन विभागाच्या बातम्यांकडे अधिक लक्ष त्यांनी दिलं. त्यांच्या कार्यासाठी टेरी या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेकडून पत्रकारिता फेलोशिप 2022 ही केशव साठे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आली. नितीन गडकरींच्या हस्ते देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रीन वॉरियर सन्मानही त्यांना मिळालेला आहे. श्री किशन काळे यांचं अभिनंदन. आजच्या कार्यक्रमात अजून एक विशेष सत्कार आपण करत आहोत. रिया शिरीष थत्ते हिचा. छत्रपती संभाजीनगर इथली ही खेळाडू, वय वर्ष 18. ती 10 मीटर एअर पिस्टल, 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल, 25 मीटर स्टँडर्ड पिस्टल आणि 50 मीटर पिस्टल शूटिंग या क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त केलेली कन्यका आपल्या मराठवाड्याची. ती शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी इथल्या शूटिंग रेंजवर सराव करत असते. अनेक सुवर्ण पदकं तिने प्राप्त केलेली आहेत. 12 गोल्ड्स, 5 सिल्वर आणि 11 ब्रॉन्झ मेडल्स तिने मिळवलेली आहेत. तिचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आणि कौतुक करूया. मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आलेला आहे. धन्यवाद. यानंतर अक्षरदान दिवाळी अंकाच्या वतीनं संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा 3 वर्षापासून घेतली जाते. 2022 आणि 23 या 2 वर्षातल्या विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. त्याच्यासाठी मोतीराम पौळ यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यामध्ये 2022चे विजेते रावसाहेब पुजारी कोल्हापूरचे, त्यांना 25 पुस्तकं, संत तुकोबारायांची प्रतिमा आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया रावसाहेब पुजारी यांचं. धन्यवाद. यानंतर 2022चे याच पुरस्काराचे विजेते स्वप्नील चव्हाण, नारायणगाव, पुणे इथले, त्यांनाही संत तुकोबारायांची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि पुस्तकांचा खजिना दिला जातोय. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी यावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया त्यांचं. मगाशी ग्रंथांबद्दलचं महत्त्व आपण ऐकलं. त्यांना ग्रंथसंपदा प्राप्त झालेली आहे आजच्या या महत्त्वाच्या सोहळ्यामध्ये. धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आजच्या मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव 2024 अंतर्गत मी आपला मराठवाड्या समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, परंतु थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांची विशेष ओळख आहे. महाराष्ट्रभर ही ओळख आता निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील नव्हेच, कोणत्याही भागातल्या गरजू होतकरू तरुणाच्या हाकेला ते कायम धावून येतात, सदैव मदत आणि मार्गदर्शन करत असतात. म्हणूनच मराठवाड्याचे बापू म्हणून त्यांना नावाजलं गेलं आहे. ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षण नोकरीसाठी येणाऱ्या मुलामुलींना त्यांनी 2 स्वतंत्र वसतिगृह बांधली असून गरजूंना मोफत आणि इतरांना माफक दरात राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त तरुणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ या त्यांच्या मूळ गावी त्यांनी सन अँड ओशन ग्रुप नावाने 4 वेगवेगळे कारखाने सुरू केले. यामध्ये खतं आणि औषधं यांची निर्मिती करून भारतभर त्यांची ते विक्री करतात. अखिल भारतीय कृषी निविष्ठा उत्पादक संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत. आपले वडील स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धुरगुडे यांचा 1 जानेवारी हा जयंती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करतात. असे हे बापू आज आपलं मनोगत इथं व्यक्त करतायत. मराठवाडा मुक्तिदिन 2024 या राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा जोपासणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर पुलकुंडवार सर, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थित म्हणून माननीय भाऊसाहेब जाधव सर, त्याचप्रमाणे सर्व पुरस्कार्थी, मराठवाडा समन्वय समितीचे माझे सर्व सहकारी, आपण सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो,
वेळ खूप झाला आहे, त्यामुळे मी थोडक्यातच माझं भाषण आटोपतो. खरोखरच खूप छान कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचं खरोखरच मनापासून स्वागत करतो. आम्हाला थोडी खंत वाटत होती, कारण दरवर्षी आम्ही 17 सप्टेंबरलाच हा कार्यक्रम घेत होतो आणि बाय डिफॉल्ट 17 सप्टेंबर आणि सायंकाळी 5:30-6 वाजता लोकांची आपोआप पावलं आमच्या ह्या बालगंधर्व रंगमंदिराकडे वळायचे. यावर्षी गणपती विसर्जनामुळे त्यामध्ये थोडा बदल करावा लागला. तरी पण आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं येथे येऊन आम्हाला सहकार्य केलं. थोडी खंत आहे, मराठवाड्यातून काही मंडळी कमी आलेली आहे यावेळेस, कारण दरवर्षी 17 सप्टेंबरला कार्यक्रम होत होता तेव्हा खूप मोठ्या संख्येने आवर्जून मराठवाड्यातून पण बरीच मंडळी या ठिकाणी येत होती. परंतु काही हरकत नाही, त्याची कसर आपण पुण्यातील मराठवाडावासियांनी आणि पुणेकरांनी भरून काढली आहे. आज या ठिकाणी आम्ही ज्या लोकांना सन्मानित केलं, पुरस्कार दिला आहे, त्यापैकी काहींना मी पूर्वीपासूनच ओळखत होतो. त्यापैकी एक म्हणजे आमचे रामकृष्ण मुळे सर, ज्यांना मी 2000 सालापासून ओळखतो आहे. अगदी त्या दरम्यानच माझ्या फॅक्टरीचं निर्मिती झाली. ते त्यावेळेस कृषी संचालक होते. 2002 साली मी जेव्हा माझा इकडला कारखाना तुळजापूरला शिफ्ट केला, कारण मराठवाड्यात उद्योगधंदे नाहीत अशी आपण सारखी तक्रार करतो. ती तक्रार करण्यापूर्वी आपण स्वतःच त्यात बदल करावा ह्या हेतूने मी पुण्याकडे असणारा माझा कारखाना तिकडे तुळजापूरकडे शिफ्ट केला आणि त्या कारखान्याचं त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळेस मुळे साहेब पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय चांगलं काम त्यांनी आमच्या कृषी खात्यात केलं आहे. आजही आमचे उद्योजक मित्र त्यांची आठवण काढतात. त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करता आला, हे आम्हाला आनंद वाटतो. त्याचप्रमाणे बाबा भांड सरांना या ठिकाणी आम्हाला सन्मानित करता आलं. त्यांचीही माझी जुनी ओळख आहे. तसं नंतर फार भेट झाली नाही, परंतु 2006 साली जेव्हा आम्ही कृषीच्या माध्यमातून इस्रायलला गेलो होतो त्यावेळेस ते माझ्यासोबत होते. त्यावेळेस कॅमेरा घेऊन फोटो काढत ती फिरायची आणि त्याच्या मागे मी फिरायचो. अतिशय त्यांना पर्यटनाची आवड आहे आणि त्यांनीही साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रामध्ये खूप मोठं दीप्यमान काम केलं. त्यांचाही सन्मान करायला आम्हाला या ठिकाणी मिळाला. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही हा कार्यक्रम का घेतोय याचा आम्हाला अशासाठी समाधान वाटतं की आम्हाला दिनेश वाघमारेसारखे लोक भेटतात. अगदी ते माझ्याच धाराशिव जिल्ह्याचे असूनसुद्धा मला माहीत नव्हतं की त्यांचे इथं या ठिकाणी एवढे मोठे कारखाने आहेत. मग जेव्हा आम्ही पुरस्कार ती निवडायलाची प्रक्रिया सुरू करतो तेव्हा आम्ही चर्चा करतो, इतरांना विचारतो. त्यावेळेस आम्हाला दिनेश वाघमारे साहेबांचं नाव आमच्याकडे आलं. आम्ही त्यांना संपर्क साधला. त्यांनी आम्हाला कारखाने पाहायला बोलवलं आणि आम्ही पाहून थक्कच झालो. एवढे मोठे कारखाने पुण्यासारख्या शहरामध्ये अगदी 3-3 ठिकाणी अगदी 5-5, 7-7 एकर परिसरामध्ये त्यांचे कारखाने त्या ठिकाणी उभे आहेत आणि आपलं इनोव्हेशन वापरून, स्वतःचं कौशल्य वापरून ते अनेक उत्पादने तयार करून आज भारतभर आपली उत्पादनं तर पुरवतात आहेत, पण परदेशात सुद्धा ते निर्यात करत आहेत. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अशी मंडळी ह्या माध्यमातून आम्हाला भेटते, हे आम्हाला ह्या कार्यक्रमाचं फलित आम्ही समजतो. त्याचबरोबर आत्ताच अशोक बेलखेडे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी आम्हाला थोडाफार नियम बदलावा लागला. तसं तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की आम्ही म्हणायचो की हा पुरस्कार जो मराठवाड्यात जन्मला आहे आणि मराठवाड्याच्या बाहेर किंवा कुठेही काम केलं आहे त्याला देऊया असं आम्ही पूर्वी ठरवलं होतं. पण बेलखोडे सर मराठवाड्यात जन्मले नसले तरी त्यांनी मराठवाड्यासाठी एवढं काम केलं आहे आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलं आहे, तर त्यांना ते खरे ह्या सन्मानाचे अधिकारी आहेत असं मला वाटतं. कारण त्यांचाच मोठा हक्क आहे. कारण परका म्हणजे आपल्यापेक्षा बाहेरच्याने येऊन आपल्यासाठी काम करणं आणि त्यांचं कौतुक, त्यांचं सन्मान आपण करणं ही खरी आपली जबाबदारी असते. त्या जबाबदारी आज आम्ही पार पाडू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो आहे. त्याचबरोबर आमच्या सुनीता कराड मॅडम, आम्ही त्यांना पुरस्कारासाठी विचारणा करायला गेलो. लोणीमध्ये अख्खं विश्व त्यांनी उभा केले. त्या ठिकाणी आमची गाडी जात होती, चहूकडे असे विद्यार्थी दिसत होते. आम्हाला तो परिसर पाहूनच आम्ही खुश झालो. आम्हाला वाटलं एवढ्या व्यस्त याच्यामधून मॅडम आम्हाला भेट देतील का नाही
आणि पुरस्कार तर नंतरची गोष्ट आहे, परंतु मॅडमने आम्हाला भेट दिली, भरपूर वेळ चर्चा केली, आमचं अभिनंदन केलं, तुम्ही चांगलं काम करताय म्हटलं आणि पुरस्कार स्वीकारण्याची त्यांनी तयारी दर्शवली. आज या ठिकाणी आल्या, आम्हाला खूप आनंद वाटतो. आपली मराठवाड्याची मंडळी या ठिकाणी येऊन उद्योगधंदे उभारतात, शैक्षणिक संस्था उभारतात आणि कदाचित बेलखोडे सर त्यामुळेच आम्हाला आमचा मराठवाडा वैभवशाली वाटत असावा. तर काही हरकत नाही, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. अजूनही मराठवाड्यामध्ये आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाडा थोडा आर्थिक पिछाडीवर आहे. मागास म्हणणार नाही आम्ही मागास असतो तर या ठिकाणी येऊन कर्तृत्व करू शकलो नसतो. आम्ही नक्कीच आर्थिक थोडंफार दुर्बल असेल, मागे असो, परंतु आम्ही शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या आम्ही पुढारलेले आहोत, हे आम्ही छातीटोकपणे सांगत असतो. आणि म्हणूनच आमच्या या मराठवाड्याला आम्ही वैभवशाली म्हणत असतो. पूर्वीच्या काळी मराठवाडा हा वैभवशाली होता. अगदी भारताची किंवा या प्रदेशाची राजधानी पैठण होती. त्या काळात कदाचित मुंबई पुण्याची लोक तिकडं जाऊन स्थलांतरित जाऊन उदरनिर्वाह केला असेल. आज काळाच्या ओघात तिकडून इकडं यावं लागते. त्याची खंत बाळगाचं कारण नाही, कारण आज पाण्यामधून जास्त व्यवसाय होतोय, त्यामुळे समुद्रमार्गी बिझनेस वाढल्यामुळे आणि त्याच आजूबाजूला कारखाने उभारल्यामुळे ह्या भागात प्रगती झाली आहे. भविष्यात आणखीन काहीतरी बदल होईल आणि आमच्या भागातलीही प्रगती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यासाठी आपणही सर्वजण प्रयत्न करूया अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला लाभलेल्या वर्षा ठाकूर घुगे मॅडम, आम्ही जेव्हा पुरस्कार जाहीर केला आणि पत्रिका सर्वत्र पाठवायला सुरुवात केली तेव्हा मला लातूरच्या आमच्या मित्राचे अनेकांचे फोन आले. काही जणांनंतर माझी ओळखही नव्हती, त्यांनी माझे नंबर कुठून तर घेऊन आम्हाला फोन केले आणि आमचं अभिनंदन केलं आणि तुम्ही अतिशय चांगल्या व्यक्तीला पुरस्कार दिला यासाठी आमचं अभिनंदन केलं. कारण ठाकूर घुगे मॅडमने एवढंच चांगलं काम लातूरमध्ये केलं आहे. आम्हाला थोडी काळजी होती तेवढा लांबचा प्रवास करून वर्षा मॅडम या ठिकाणी येतील की नाही, कारण आमची एक इच्छा असते की ज्यांना आम्ही पुरस्कार जाहीर केला आहे त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांचा सन्मान स्वीकारावा, ही आमची माफक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा मॅडमने पूर्ण केली. आज त्या या ठिकाणी धावत आल्या आणि हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. ह्या सर्व पुरस्काराचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून आणखीन अशाच प्रकारचं मोठं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली या ठिकाणी. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव सरांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं, परंतु परवा त्यांचा फोन आला. त्यांच्या भगिनी खूप सिरियस असल्यामुळे आणि त्यांना दुसरं कोणी पाहण्यासाठी नसल्यामुळे जाधव सरांनी थोडी दिलगिरी व्यक्त केली आणि या ठिकाणी येणं शक्य नसल्याचं सांगितलं. ती कसर आमचे भाऊसाहेब जाधव सरांनी भरून काढली. ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि आज त्यांचा 75वी निमित्त ह्या ठिकाणी आम्हाला सत्कार करायचा आहे. आम्ही त्यांना जर सांगितलं असतं तुमचा 75वी निमित्त सत्कार करणार आहोत तर कदाचित ते या ठिकाणी आले नसते. म्हणून त्यांना आम्ही अशा प्रकारे परवा त्यांच्या घरी गेलो आणि म्हटलं चला सर असं आहे या तुम्ही, आणि सर आले. या ठिकाणी त्यांचाही आम्हाला सन्मान करण्याची संधी मिळणार आहे आणि अशा ह्या व्यक्तींना त्यांच्या शेजारी बसण्याचा आम्हाला योग येतो, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो. आणि 3 महिने जे आम्ही परिश्रम घेतो ते फलित आम्हाला मिळाल्यासारखं वाटतं. आज ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमामधून तर आमचा उत्साह आणखीन वाढला आहे. या ठिकाणी आणखीन मी एक विनंती म्हणजे सूचना करतो किंवा एक माझी मुलाखत 95 बिग FM घेतली. त्यावेळेस संग्राम खोपडे नावाचा एक RJ, खूप प्रसिद्ध RJ आहे, त्याच्याबरोबर मी टेलिफोनिकवरून मुलाखत दिली. मगाशी थोडं फार त्यातला अंश या ठिकाणी प्रदर्शित केला. त्यानं एक मला सूचना केली की तुम्ही असं का करत नाही की मराठवाड्यासाठी ज्यांनी काम केले त्याला एक मराठवाडा मित्र असा पुरस्कार द्या. तर नक्कीच ती सूचना आम्हालाही आवडली आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही एक मराठवाडा मित्र असाही पुरस्कार देऊ जो की मराठवाड्याच्या बाहेरचा असेल आणि आम्हाला सहकार्य करत असेल इकडे बाहेर राहून. तर असा पण एक पुरस्कार आम्ही पुढच्या वर्षी देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी खूप वेळ कार्यक्रम चालत असतो, त्यामुळे आम्ही भोजनाची पण व्यवस्था करतो. आजही आम्ही आपल्या भोजनाची व्यवस्था केली आहे. आपण बाहेर जाताना
एक भोजनाचं टिफिन आपल्याला एक बॉक्स आपल्याला मिळेल. सर्वांना विनंती आहे की आपण बाहेर जाताना तो टिफिन घ्यावा आणि या ठिकाणी कुठंच जागा मिळाली तर इथंच खावं, नाहीतर घरी जाऊन भोजन करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मराठवाड्याच्या शेती, माती आणि माणसांवर भरभरून प्रेम करणारे राजकुमार दुर्गुडे पाटील अर्थात बापू, तुम्हीच आम्हाला जाणलं अंधाऱ्या रात्री, सूर्य सत्याचा उगवेल उद्या आहे आम्हाला खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि असे माणूस म्हणून एक उत्तम व्यक्तिमत्व असलेले दुर्गुडे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत आणि गेली अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करूया. आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण वळत आहोत. वयाची 75 वर्ष यशस्वीरित्या आणि कार्यात राहून त्यांनी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गरजूंना मदत करून समाजात एक आदर्श घालून दिला आहे. त्या माननीय श्रीयुत भाऊसाहेब जाधव यांचा आपण मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आता सत्कार करत आहोत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी जाधव सरांचा सत्कार करावा. तत्पूर्वी एक चित्रफित आपण पाहूया. जाधव सरांना मी विनंती करते त्यांनी समोर यावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय श्री भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ पुणे महोदय, मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील सेलू जवळगाव या खेडेगावातील शेतकरी वारकरी कुटुंबात आपला जन्म झाला. एका छोट्या खेडेगावात येऊन संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर स्वतःचं नाव आपण सुवर्णाक्षरांनी कोरलं आणि याचा मराठवाडावासियांना सार्थ अभिमान वाटतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय शिक्षण तर बीकॉम लातूरच्या दयानंद कॉलेज आणि एमकॉम पुण्यातील BMCCतून आपण पूर्ण केलं. आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून पहिल्याच वर्षी विद्यापीठात प्रथम येत पुढील शिक्षणासाठी फी मध्ये सवलत मिळवली आणि संपूर्ण मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवला. परिस्थिती कशीही असली तरी न डगमगता त्यावर प्रबळ इच्छाशक्तीनं मात करता येते हे आपण दाखवून दिलं. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेत वसतिगृह व्यवस्थापक, प्राध्यापक, प्राचार्य ते कार्याध्यक्ष अशी पदे सांभाळताना आपण 8 महाविद्यालये उभारली. तसेच KG ते PG शिक्षण देणारा एक वटवृक्ष निर्माण केला. NAC, NBA या राष्ट्रीय परिषदांकडून संस्थेच्या महाविद्यालयांना A मूल्यांकन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक, तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे संस्थेने आपल्या कारकिर्दीत सर केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आदी प्रसिद्ध संस्थांना भेटून तेथील शिक्षण पद्धतीचा आपण अभ्यास केला. त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे ही त्यामागची तळमळ व भूमिका होती. तसेच खेड्यापाड्यातील गरीब होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना मदतीचा हात आणि पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढ म्हणणारे क्रियाशील शिक्षण महर्षी आपण झालात. आपल्या ह्या निस्वार्थ शैक्षणिक सामाजिक कार्याचं अधिष्ठान समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहे. दूरदृष्टी, संयम, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कामावरची निष्ठा हे आपल्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष आहेत. त्यासोबतच स्नेहवन, विद्यार्थी सहाय्यक समिती आदी संस्थांसाठी भरीव योगदान देऊन सामाजिक संवेदनशीलतेचा वस्तुपाठ आपण निर्माण केला आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेले भरीव योगदान आणि आपल्या 75 निमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे आपणास विशेष सन्मान प्रदान करताना कृतज्ञता व्यक्त करत आहे. तेव्हा मान्यवरांच्या हस्ते श्रीयुत भाऊसाहेब जाधव सरांचा आपण इथे सत्कार करत आहोत. मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीनं मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव 2024 अंतर्गत हा सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरात सरांना सलामी देऊया. आपण त्यांच्या कार्याला नमन करूया. धन्यवाद. मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि जाधव सरांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, व्यासपीठासमोरील
आदरणीय या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज मराठवाडा मुक्ती दिन हे साधारण 15वं वर्ष आहे आणि गेली 15 वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं आपण मराठवाड्यातल्या मुक्तिदिनाची आठवण काढत आहोत, परिस्थिती समजून घेत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे. या मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री राजकुमार धुरगुडे पाटील, सेक्रेटरी श्री दत्ताजी मेहत्रे, या समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आपण आज मराठवाडा भूषण पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलं त्या समाजामध्ये मिसळणाऱ्या, समाजाचे प्रश्न समजून घेणाऱ्या, ज्यांच्या मनामध्ये समाजाविषयी कणव आहे, काहीतरी करावयाची धारणा आहे, त्या प्रशासकीय अधिकारी, लातूरच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई ठाकूर घुगे, ज्यांना शैक्षणिक पुरस्कार दिला आणि ज्या संस्थेचं नाव आज भारतात एक चांगली संस्था म्हणून घेतलं जातं, त्या MITच्या कार्यकारी संचालक माननीय प्राध्यापिका डॉक्टर सुनीताताई कराड, ज्यांना साहित्याचा पुरस्कार देण्यात आला ते श्री बाबा भांड. सरांनी स्वतःविषयी माहिती सांगित असताना एक बाब सांगितली की बैलगाडीतून विमानात बसलो, आणि दुसरी एक चांगली बाब सांगितली की माझ्या प्रगतीमध्ये माझ्या अर्धांगिनीचा, माझ्या सौभाग्यवतीचा म्हणजे मिसेस भांड यांचा खूप मोठा आहे. सर, तुमचं अभिनंदन करतो, कारण मराठवाड्यातली माणसं जाहीरपणे बायकोचं कौतुक करत नाही, जरा कमी पडतात, कंजूस वाटतात. त्यामुळे मराठवाडा बदलला असं वाटतो आता. यानंतर ज्यांना आपण सामाजिक पुरस्कार दिला ते माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे सर. सर ज्यावेळा बोलत होते त्यावेळा त्यांनी जे काम केलं, ज्या समाजातल्या वेदना आहेत त्या वेदना तुमच्यासमोर मांडत होते आणि तुम्हाला त्या वेदना आपल्या आहेत असं वाटत होतं. म्हणून ते बऱ्यापैकी बराच वेळ बोलले, पण कुणी इथे मध्ये टाळी वाजवली नाही, म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणतो आहे मी. त्याचं कारण असं की ते जे बोलत होते ते मनापासून होतं आणि तुम्हालाही वाटत असं हे ऐकावं आणि यात काही करता येईल का. आणखीन आपण या उद्देशाने मला फक्त आपली सूचना करायची असते. डॉक्टर बेलखोडे साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडला, जी समस्या आपल्यासमोर मांडली, हे एक सत्काराचं निमित्त आहे. या निमित्ताने आपल्या मनोगत त्यांनी प्रश्न मांडले. आता समजा आपण त्यांना शाल, श्रीफल, गुच्छाने काही स्मृती पुरस्कार दिला तर आपला प्रश्न आता इथे समजणार नाही आहे, तो संपणार नाही आहे. कारण त्यांनी ज्या वेदना मांडल्या त्या समवेदना होणार आहेत का, त्या सहवेदना होणार आहेत का, त्या वेदनेमध्ये आपल्याला काही सहभागी व्हावं असं वाटणार आहे का, मग आपण त्यासाठी काय करणार आहोत, हे जर आपण जाणून घेतलं तर मला वाटतं खूप अधिक चांगलं राहील. बापूंना मी सांगेन की बापू, आपले हे जे काही पदाधिकारी आहेत, मराठवाड्यातले जे व्यक्ती आहेत, यांच्यामार्फत आपण त्यांच्याशी आता वर्षभर जोडलं गेलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण त्यांच्या उपयोगाला आलं पाहिजे. म्हणजे एका आदिवासी स्त्रीचा खर्च असो, एका आदिवासी पुरुषाचा खर्च असो, किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्याच्यात काही सहभागी होऊन
वर्षभर आपण जर त्यांना मदत करत राहिलो तर त्या सत्कार घेणाऱ्या, पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीला असं वाटलं की आपण जर पुण्याला गेलो, बालगंधर्वामध्ये जर आपला सत्कार झाला तर त्या ठिकाणाहून पुढे आपल्याला सहकार्य मिळतं. ती काही आर्थिक मदतच पाहिजे असं नाही आहे, पण ही जर भूमिका आपण मनात ठेवू शकलो तर मला असं वाटतं ते अधिक चांगलं आहे. डॉक्टर साहेबांनी 2दा स्वतःविषयी सज्जन म्हणून पुरस्कार हे केलं. आता स्वतःला सज्जन म्हणत नाही कोणी, पण त्यांनी ते धारिष्ट केलं डॉक्टर साहेब, कारण तुम्ही सज्जन माणूसच फक्त सज्जन म्हणून घेऊ शकतो, बाकीचं शक्यता आजकाल नाही राहिलेली. आणि डॉक्टरांच्या बाबत कशी थोडेसे हल्ली आणि एखादा डॉक्टर थोडंसं वावगं वागत असेल, पण प्रतिमा बदलत चालली आहे, बदललेली आहे. आणि तुमच्याबाबत तुम्ही एक देवमाणूस आहात ही प्रतिमा निर्माण होती, हे लक्षात घ्या. पण या देव माणसाला भक्तांनी आता मदत करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यानंतर आदरणीय डॉक्टर रामकृष्ण मुळे सरांना या ठिकाणी आपण कृषीभूषण पुरस्कार दिला. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या समस्यासाठी खर्च केलेला आहे. त्यामुळं अशा व्यक्तीचा सत्कार करायला मिळणं ही आपलं भाग्य असं आपण समजूया. नंतर उद्योग पुरस्कार म्हणून आपण श्री दिनेश वाघमारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळं एक प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत एखादा माणूस कसा पुढे जाऊ शकतो आणि समाजाचा कसा उपयोगाला पडू शकतो ह्याचा हे जे आहे तो खूप मोठा वस्तुपाठ त्यांनी आपल्यासमोर मांडला. त्यानंतर दुसरा एक या ठिकाणी महत्त्वाचा भाग असा आहे की आपण हे पुरस्कार म्हणजे बापू आणि त्यांची मित्रमंडळी आणि आम्ही त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी आहोत. हे का करतो? एक पहिला भाग असा आहे की मराठवाडा हा निजामाच्या राज्यामध्ये होता. अत्यंत जुलमी राजवट होती. अत्यंत यातना सहन केल्या. अनेकांनी मराठवाडा मुक्त व्हावा म्हणून प्राणाची आहुती दिली. आणि म्हणून आजच्या पिढीला हे माहीत नाही आहे की मराठवाडा मुक्त कसा झाला, हे माहीत नाही. आणि आजच्या पिढीला ही कल्पना यावी, हा महत्त्वाचा भाग आहे. ते स्मरण आहे, हे लक्षात घ्या. जसं आपण बऱ्याच वेळेला एखादा वक्ता समोर येऊन म्हणतो मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलो, हे खरं आहे. पण तू इथपर्यंत येण्यापर्यंत तुझ्या आईवडिलाचा सहभाग काय होता? ज्याने तुला आयुष्यामध्ये मदत केली त्याचं स्मरण आहे का? एका व्यक्तीला सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी उपकार केले ते का वहीत लिहून काढ, आणि तू ज्याच्यावर उपकार केले ते वहीत लिहून काढ. त्यांना दोन्ही गोष्टीमध्ये जमेनात. त्यांना म्हणजे ज्यांनी उपकार केले तोही विसरलेला, आणि कुणावर केलं आहे थोडं बोतो त्याला समजलं, पण पहिली बाज त्याला समजली नाही आहे. त्यामुळं आपण एक लक्षात घ्या की जेव्हा एखादा मनुष्य आयुष्यात पुढे जातो त्याच्या वाट्यामध्ये आई वडील त्याचे नातेवाईक सगळे असतात. आणि त्यांची अपेक्षा काय असते की बाबा तू पुढे गेलास पण आम्हाला विसरू नकोस. जसं मगाशी या ठिकाणी असा एक उल्लेख झाला की गाव विसरू नका. म्हणजे ज्यावेळेला आपला हे गायनाचा कार्यक्रम चाललेला होता त्यावेळेला त्यांच्या मनोगतात त्यांनी सांगितलं की गड्यानो तुम्ही गाव विसरू नका. गावाकडे तुमची माणसं आहेत, तुमचे आईवडील आहेत, शेतामध्ये कष्ट करणारी माणसं आहेत. तुम्ही मोठे झालात चांगलं आहे, पण इतरांच्या बाबत काय करता तुम्ही हे लक्षात. त्यामुळं मराठवाड्यातल्या या सगळ्यांना एक माझी विनंती राहील की समाजसेवा म्हणजे काय की आपल्याला जमेल तेवढं इतरांना मदत करणं. मी आयुष्यात किती मोठा झालो ह्याला महत्त्व नाही आहे. मी आयुष्यात किती लोकांना अंधारातून उजेडात आणलं, किती लोकांना आयुष्यात उभं केलं, ह्याचं काही ताळमेळ, ह्याचं काही गणित मला किंवा माझ्या मनात तरी सांगता येईल का, हा खरा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण हे सगळं एकत्र येतो, एक कार्यक्रम करतो. त्यानिमित्ताने इथे यायला, काहीतरी कार्यक्रम ठरवायला, कार्यक्रम पत्रिका ठरवायला आपल्याला वाव आहे. मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं काम करूया. काही नाही, गावातला एखादा गरीब मुलगा आहे,
त्याला या ठिकाणी संधी आहे, ते करता येईल का? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं मुली आहेत, फार मोठ्या प्रमाणात नाही, गावातला 1-2 त्याला या ठिकाणी आणता येईल का? मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मुली शिकत नाहीत, किंवा या ठिकाणी भांडचणे सांगितलं की 100पैकी साधारण 48 मुली 10वीपर्यंत येतात आणि बाकी पुढे येत नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत. आपण किती दिवस असं करणार आहोत? आपल्याला मराठवाड्याविषयी सामूहिक कधीतरी तो विचार करावा लागेल. मगाशी जी चित्रफीत दाखवली त्यामध्ये एक माझ्याबद्दल थोडंसं एक तुम्हाला सांगतो की मला बापू या ठिकाणी तुम्हाला नमूद करावं वाटतं की 2009 साली शैक्षणिक पहिला पुरस्कार तुम्ही मला दिला, आणि गंमत म्हणजे अजून 2024मध्ये तुम्हाला माझा सत्कार करावा वाटतो. हे मला आनंददायी आहे, कारण मी काही आता कुठल्या पदावर नाही, आणि कुठल्या पदावर नसताना एखाद्याचा सत्कार करणं ही मराठवाड्याची संस्कृती आहे. हे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी. तर मी एका छोट्याशा खेडेगावातला मुलगा, दररोज 5 मैल जाणारा आणि 5 मैल येणारा, शाळा गावात नव्हती. हेतू काय होता? 10वी पास व्हायचं आणि एक प्राथमिक शिक्षक व्हायचं. प्राथमिक शिक्षक होऊन किती काय त्यावेळेला 50-60 रुपये महिन्याला पगार मिळायचा. तर घरच्यांची इच्छा काय होती? हा प्राथमिक शिक्षक झाला तर महिन्याला 50-60 रुपये मिळतील आणि घरचे प्रश्न सुटतील. पण परमेश्वराने कुठून कुठपर्यंत आणलं हे एक वेगळा विषय आहे. त्यामुळं पुढे महाविद्यालयात आलो, पुण्याला आलो, रात्रंदिवस कष्ट घेतले. पण आयुष्यात मी एकच लक्षात घेतलं की अजूनही आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, आपली ती परिस्थिती काय होती, गावातली परिस्थिती आहे ते बदललं का? आणि म्हणून ज्यांनी आयुष्यात प्रत्यक्ष मदत केली त्यांना मी कधी विसरलो नाही. आणि अजूनही मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करत असताना मला संधी मिळाली, हे लक्षात घ्या. आणि या संधीचं मी एक म्हणेन की खूप चांगला फायदा घेतला. कारण जो मुलगा मराठवाड्यात या ठिकाणी यायचा त्याचे अनेक प्रश्न असायचे, अनेक दुःख असायचे. तर त्या दुःखामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये मी सहभागी झालो. त्याला ते कळायचं पण नाही काय होतं ते. पण त्यामुळं एखादा मुलगा या ठिकाणी आला, त्याला वसतिगृहात राहायला मदत करणं असेल, त्याच्या शिक्षणाला मदत करणं असेल, त्याची फी माफ करणं असेल, अशा अनेक ह्या बाबीमधनं एक सांगतो मी तुम्हाला की अनेक मुलं जजेस झाली. जवळजवळ 29 मुलं आपली जजेस झाली. पण ती कोणाची मुलं आहेत? मजुराची मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत. तर या मुलांना ही संधी मिळाली नसती तर ही मुलं पुढं गेली नसती, लक्षात घ्या. अनेक मुलं कॉमर्स कॉलेजमध्ये आली, शिकली, फी माफ झाली, अनेक CA झाले, CS झाले, कॉस्ट अकाउंटंट झाले. हे शक्य झालं नसतं, लक्षात घ्या. त्यानंतर अनेक इंजिनियर झाले. तर हे सर्व एक संस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकते. तर मग एवढा मोठा समूह असेल तर काही कार्यक्रम पत्रिका घेऊन आपण काही करू शकणार नाही का? ही जी चळवळ आहे की मराठवाड्यातल्या लोकांनी एकत्र येऊन वर्षाच्या शेवटी एखादा कार्यक्रम करणं, ही एकत्र येण्याची चांगली संधी आहे. एक विचाराची देवाणघेवाण आहे. आणि आज जर महत्त्वाचं काही बाब झाली असेल की डॉक्टर बेलखोडे सरांनी जो विषय मांडला तो विसरता कामा नये, किंवा मॅडमनी जो विषय मांडला की समाजातले अनेक प्रश्न आहेत, किंवा भांडसाहेबांनी जो विषय मांडला समाजातले जे काही, हे कुठेतरी आठवणीत ठेवण्याचे विषय आहेत आणि आठवणीत ठेवून त्याच्यावर कार्यवाही करण्याचे दिवस आहेत असं मला वाटतं. कारण मगाशी भांडसाहेबांनी एक वाक्य वापरलं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजवायचं. तसं जोपर्यंत तुम्ही ऐकताय तोपर्यंत बोलत राहायचं. तर हे काही बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवण्याच्या आत, कारण मी त्या जवळजवळ लास्ट बॅट्समन आहे, सरमध्ये बोलणार आहेत, पण त्याने फार जपून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. त्यानंतर बापू तुम्ही, की मी काही तुम्हाला वेगळं समजत नाही, पण बालगंधर्वामध्ये माझा आपण जो सत्कार केला त्याबद्दल मी आभार न मानता मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ज्या काही तुमच्या सदिच्छा आहेत त्या घेऊन पुनश्च जिथपर्यंत चांगलं काम करता येईल तोपर्यंत करत राहीन, हे म्हणजे आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास ते विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये स्वकर्तृत्वाच्या बळावर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. त्यांच्या आनंददायक प्रवास असाच अखंड चालू राहावा यासाठी डॉक्टर भाऊसाहेब जाधव सर यांना आपण शुभेच्छा देऊया. उदंड आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा आज या निमित्ताने आपण व्यक्त करूया. एक महत्त्वाचं निवेदन आहे. आजच्या सर्व मानपत्रांचं लेखन ज्यांनी अतिशय प्रभावीपणे केलं ते मोतीराम पौळ यांचं कौतुक आपण करणं गरजेचं आहे. त्यांना मी आमंत्रित करते व्यासपीठावर. मान्यवरांना मी विनंती करते आज त्यांचं आपण कौतुक करूया, त्यांचाही या ठिकाणी सत्कार करूया. श्रीयुत मोतीराम पौळ. आणि त्याबरोबरच वैभवशाली मराठवाडा अंकाचं कमी वेळात ज्यांनी प्रिंटिंग केलं ते केदार सूर्यवंशी यांचाही आपण आज सत्कार करूया. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. केदार सूर्यवंशी यांना त्यांनी यावं आणि त्यांचा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आता ज्याची आपण वाट बघतोय असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्याचे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर्वांना नमस्कार. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या निमित्तानं दरवर्षी मराठवाड्यातले जे सुपुत्र आहेत आणि ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव करण्याचा हा जो उपक्रम मराठवाडा समन्वय समितीने गेले अनेक वर्ष चालू ठेवलेला आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपण सर्वजण ज्या भूमीतून आलो आहे, काही लोकांनी जो भाषणामध्ये उल्लेख केला की आमचा भाग मागासलेला वगैरे म्हणतात, खऱ्या अर्थाने म्हणजे विकासाच्या दृष्टीने बघितलं तर खरोखरच अनुशेष निश्चितपणे या भागात होता आणि गेल्या काही वर्षामध्ये विविध सरकारांच्या प्रयत्नातून तो अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. आणि असं करताना एक बाब मात्र निश्चितपणे सांगितली पाहिजे की या मराठ्यामध्ये गुणवंतांची मात्र काही कमी नाही आहे. जरी विकासाच्या बाबतीत हा भाग थोडासा मागे राहिला असला, अजूनही औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद परिसर सोडला तर औद्योगिकदृष्ट्या अजूनही आपल्या इतर जिल्ह्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा आहे आणि तो निश्चितपणे आगामी काळामध्ये आपल्याला होताना दिसेल. आपण सर्वांनी जर मनावर घेतलं तर त्यामध्येही बदल झालेला आपल्याला दिसू शकेल. खरं तर खूप बोलायचं होतं, उशीर खूप झाला आहे, मला आणखी एका कार्यक्रमाला जायचं आहे. मी सातत्याने यांना दुर्गुडेंना सांगत होतो. या समन्वय समितीचे अध्यक्ष दुर्गुडेजी, सचिव दत्ताजी म्हेत्रे, किशोर पिंगळीकर, संदीपान पवार, मराठवाडा मित्रमंडळाचे भाऊसाहेब जाधव जे अतिशय सुंदर बोलतात. आता पूर्ण आज बोलता आलं नाही त्यांनाही खूप उशीर झाल्यामुळं, पुन्हा कधी योग आला तर नक्कीच आपण गप्पा मारूया. सर्व पुरस्कारार्थी, खरं तर पुरस्कारार्थीपैकी मी दोघांना प्रत्यक्ष म्हणजे एकाला प्रत्यक्ष एकाला अप्रत्यक्ष ओळखत होतो, चौघांची मात्र ओळख नव्हती. प्रत्यक्ष ओळखत होतो फक्त वर्षाला, कारण गेली 25 वर्ष प्रशासनामध्ये वर्षाचं काम मी पाहिलेलं आहे. बाबांचं साहित्य काही प्रमाणात वाचलं आहे, ऐकलं आहे खूप बाबांबद्दल आणि त्यांची महती सर्वांनाच आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून होतो. परंतु इतर जे महानुभाव ज्यांचा आपण आज सत्कार केला आहे त्यांच्याबद्दल आज पहिल्यांदाच ऐकायला मिळालं, म्हणजे त्यांच्याबद्दलही ऐकायला मिळालं आणि त्यांनाही ऐकायला मिळालं. हा एक चांगला योग आहे. खरं तर वर्षाबद्दल काय सांगायचं, वर्षा 25 वर्षापासून आम्ही सोबत अनेक ठिकाणी सोबत काम केलं आहे. तिने सांगितलं की मराठवाड्यामध्येच काम करायला मिळालं. खरोखर मराठवाड्याच्या बाहेर मला वाटतं एकही पोस्टिंग अद्याप केलेली नाही. आम्ही नेहमी सांगत असतो, मी तर या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत असतो की प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये गेलं पाहिजे. राज्य आपलं आहे, मराठवाड्यात आपण जन्मलो आहे, मराठवाड्यासाठी निश्चितपणे काम केलं पाहिजे, पण मराठवाड्याच्या बाहेर पडूनही राज्य समजून घेण्यासाठी काम केलं पाहिजे. आता
आपण केलेल्या कामाचं कौतुक सर्वांनी केलेलंच आहे. मराठवाड्यात केलेल्या कामाची दखल घेतली आहे. आता महाराष्ट्रालाही त्या कामाचा, त्या तुमच्या कार्यकुशलतेचा फायदा मिळू देत आणि मराठवाड्याच्या बाहेर पडावं, एवढंच या प्रसंगी सांगेल. खरं तर म्हणजे अनेक जण म्हणतात, विशेषतः आपले पंतप्रधान नेहमी भाषणामध्ये सांगत असतं की तुम्ही रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे व्हा. आणि मराठवाड्यातला एक आपला सुपुत्र ज्याने अतिशय उत्तुंग भरारी घेऊन अतिशय चांगला उद्योग सुरू केला, दिनेश वाघमारेजी, आणि एवढा चांगला उद्योग तुम्ही चालवताय. खरोखर कुठल्याही महापालिकेत आपण गेलो तर मला वाटतं आपल्या मेकची गाडी नक्कीच तिथे पाहायला मिळते आणि हे मोठं यश आहे. म्हणजे एक वेगळं क्षेत्र पादाक्रांत करायचं असेल तर त्याला खूप मोठी जिद्द लागते, डेअरिंग लागते, आणि त्यांनी ते केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि आपण एवढे मोठे रोजगार निर्माण केले, म्हणजे प्रत्यक्ष तर केलेच आहे, प्रत्यक्षही खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आपल्या उद्योगातून होते आहे. ही खरोखर कौतुकाची बाब आहे. मुळे साहेब, आपण शासकीय सेवेतून लाखांचा पोशिंदा आपण ज्या बळीराजाला म्हणतो त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि आताही आपण सगळ्यात महत्त्वाचं, आज ज्याची खरंच गरज आहे, अशा विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करता, अतिशय महत्त्वाचा आहे. हा विषय मला सातत्याने म्हणजे जिथे जिथे आपल्या नागरिकांशी संवाद साधायचा संधी मिळते किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते, अशा ठिकाणी हा विषय खरोखर फार महत्त्वाचा आहे. मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्ही बघाल आता इथे परिसरात, पुण्याच्या परिसरात बघा किंवा इतर कुठल्याही शहरांच्या परिसरात जाऊन बघा, सगळ्या नद्या अतिशय युक्त झाल्यासारखी परिस्थिती आहे. आपण सर्वजण काय करतो आहे की आमची सगळी घाण काढतो आहे, घरातली घाण, शहरातली घाण, परिसरातली घाण, आणि ती कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी नेऊन पुढे फेकून देतो आहे. त्याचं विल्हेवाट नीट लावली जात नाही आहे. ही अतिशय दुःखाची बाब आहे. त्यामुळं प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की हा आपला निसर्ग, ही आपली वसुंधरा, ही अशा प्रकारच्या प्रदूषणापासून, विषापासून मुक्त राहिली पाहिजे. आणि याच्यासाठी आपलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. वृक्ष लागवडीचा आपण उल्लेख केला. आपण बघतोय म्हणजे गेल्या 2 वर्षापासनं IPCCने इशारे दिलेले आहेत. आपलं तापमान पुढच्या 25 वर्षामध्ये 1.5 ते 2 डिग्रीने वाढणार आहे. आणि 2 डिग्रीने वाढलं तर अनेक शहरं पाण्याखाली जाणार आहेत, समुद्रकाठची. मोठा इशारा आहे. आपण मागच्या वर्षी दिल्लीमध्ये काय झालं बघितलं, प्रचंड तापमान वाढलं होतं. म्हणजे ही अशीच जर परिस्थिती राहिली तर या दृष्टीने जागरूक होण्याची अतिशय गरज आहे. बाबांच्या बाबतीमध्ये बाबांना एक विनंती मला करायची आहे. आपण 85 पुस्तकं आतापर्यंत निर्मिती केली आहे, पण आता आपल्या लेखणीला आणखी धार येण्याची गरज आहे. आज कधी नव्हे एवढं आपण अतिशय सहिष्णू असा असलेला समाज कधी नव्हे तो विनाकारण जातीपातीच्या भिंती मजबूत करून आपण एकमेकांबद्दल असहिष्णुता वाढवतो की काय, अशी परिस्थिती आपल्याला समाजात पाहायला मिळते आहे. याच्यावर प्रहार करण्याची बाबा गरज आहे. आणि त्यामुळं आपल्यासारख्यांच्या लेखणीतून याच्यावर घणाघात झाला तर निश्चितपणे मला वाटतं की ही भडकलेली माती असतील किंवा बहकलेली मार्ग विसरलेली लोक असतील, त्यांना एक चांगला मार्ग मिळू शकेल. हे आपल्या हातून इथून पुढच्या काळात घडावं, एवढीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सुनीता कराड मॅडमनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम केलं. MIT ग्रुपच इनफॅक्ट एक वटवृक्षाच्या स्वरूपात आता आपल्यासमोर उभा आहे. आणि अतिशय चांगलं, म्हणजे पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यापासून ते आता एवढ्या मोठ्या वटवृक्षाचा विस्तार होईपर्यंत खूप चांगलं काम त्यांचं झालेलं आहे. डॉक्टरांबद्दल काय बोलायचं, डॉक्टरांचं बोलणं ऐकत राहावं असं खरोखरच वाटत होतं, पण दुर्दैवाने खूप जास्त वेळ लागत होता म्हणून आज ते पूर्ण ऐकता आलं नाही. आपल्याला चिठ्ठी कोणीतरी पाठवली, मी पाहिलं आणि लवकर थांबायची सूचना दिली. आभाळा एवढं काम आहे आपलं. मी पण आपण किनवटमध्ये काम करताय आणि आयुष्य आपण तिथे खर्ची घातलेलं आहे. मी काही काळ, थोडा काळ का होईना, पण मी मेळघाटमध्ये काम केलं आहे. अगदी तुम्ही सांगितलं आहे त्याची अगदी प्रतिकृती तिथे पाहायला मिळाली. आणि याला सातत्यानं अशी काम करणारी माणसं मोठ्या संख्येने जोपर्यंत या भागात जाणार नाहीत, काम करणार नाहीत, तोपर्यंत तिथल्या परिस्थितीत बदल घडून येणार नाही. कारण ही अनेक पिढ्यापासून जी त्यांची वैचारिक बैठक झालेली आहे, त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत, अर्थात ते वाईट निश्चितच नाही आहेत, परंतु आधुनिक पद्धतीचाही काही प्रमाणामध्ये अंगीकार निश्चितपणे करणं गरजेचं आहे.
केवळ आपण त्याच परिस्थितीमध्ये त्या आपल्या बांधवांना जर ठेवायचं ठरवलं तर निश्चितपणे काहीही बदल होणार नाही. यामध्ये एक उल्लेख करून सांगण्यासारखा एक घटना माझ्या आयुष्यामध्ये झाली होती. मी मेळघाटामध्येच असताना भारतीय जैन संघटनेने तिथल्या कोरकू आदिवासी बांधवांची 150 मुलं पुण्यामध्ये आणली आणि पुण्यामध्ये शिक्षण दिलं. त्यातली अनेक मुलं MBA झाली, डॉक्टर झालीत आणि आता ती पुन्हा त्याच समाजासाठी काम करत आहेत. या पद्धतीनं त्याच समाजातल्या काही लोकांना आपल्याला पुढं आणणं, आपल्याच बांधवांना पुढं आणणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या राज्यघटनेने जी सामाजिक सर्व एकोप्याची जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, सर्व समानतेचं जी मूलभूत अधिकार दिला आहे, खऱ्या अर्थानं समानता आपण तोपर्यंत आणू शकणार नाही असं मला वाटतं. मला वेगवेगळ्या विषयावर बोलायला आवडतं, परंतु आज वेळ कमी आहे. पण मी एक गोष्ट प्रकर्षाने पुन्हा आपल्यासमोर मांडू इच्छितो की बाबांची पुस्तकं आपण जशी वाचतो, बाबा म्हणाले की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल होणं गरजेचं आहे. औद्योगिक विकास होणं गरजेचं आहे, कृषीचा विकास होणं गरजेचं आहे, शैक्षणिक विकास होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याच्या मागे जर काय असेल, सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते ग्रंथ आहे. आणि ग्रंथ निर्मिती करणाऱ्यांचं त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे. कारण ग्रंथनिर्मिती, चांगली ग्रंथनिर्मिती झाली आणि चांगल्या ग्रंथनिर्मितीतून चांगला संदेश जर समाजाला मिळाला, चांगले संस्कार जर समाजावर झाले तर निश्चितपणे त्या समाजाचं भवितव्य पुढे चांगलं राहणार आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षामध्ये कोणीतरी उल्लेख केला की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या मागे जाणारी पिढी छापील पुस्तकं वाचायचं विसरत चालली आहे. खरं तर इथे आपली सगळ्यांची जबाबदारी आता वाढते आहे की आपल्या पुढच्या पिढीला, मग आपल्या घरात लहान मुलं असतील, म्हणजे मुलांच्या स्वरूपात असतील, नातवंडांच्या स्वरूपात असतील, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या आप्तसोयिकांच्या स्वरूपात असतील, त्यांच्यावर ही वाचनाची संस्कृती पुन्हा एकदा बिंबवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. अन्यथा ही पिढी दिशाहीन जर झाली तर मग आपलं काही खरं नाही. त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची बाब सर आपण सांगितली आणि यामध्ये आम्हा सर्वांना आपल्याला जबाबदारीने बाबांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये काम करावं लागणार आहे. पुस्तकं वाचतानाच प्रकर्षाने एक सांगावी अशी बाब आहे की 1947ला जेव्हा आम्ही स्वतंत्र झालो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जी राज्यघटना लिहिली गेली, मला माझ्या आयुष्यात आवडलेलं सर्वात चांगलं जर पुस्तक लिखित स्वरूपातलं कोणतं असेल ते आपली भारतीय राज्यघटना आहे. अतिशय सुंदर, सोप्या भाषेत लिहिलेली, सहज समजू शकेल आणि प्रचंड मानवी मूल्य जगासमोर मांडणारी, आपल्याला समजावून सांगणारी अशी ही आपली राज्यघटना आहे. आणि त्यामुळं राज्यघटनेचा अभ्यास काय होतं, अलीकडं उपराष्ट्रपती परवा आले होते महाराष्ट्रामध्ये, त्यांनी बोलताना असं सांगितलं की राज्यघटना काही फक्त पुस्तक म्हणून मिरवण्याची गोष्ट नाही आहे, ती वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, राज्यघटनेचा अंगीकार केला पाहिजे. आणि खरोखर हे असं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे आपण जर असं केलं तरच आज आपल्या समाजामध्ये वाढत चाललेली दरी किंवा जी काही आपण चुकीच्या गोष्टी आपण काळाच्या ओघात पुढे घेऊन चाललो आहे ते दूर व्हायला मदत होणार आहे. आणि म्हणून राज्यघटना वाचणं, राज्यघटना समजून घेणं हे अतिशय गरज आहे. राज्यघटना वाचतानाच मी एका पुस्तकाचा नेहमी उल्लेख करत असतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता. म्हणजे ग्रामगीतेबद्दल सर आता मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. 1955च्या सुमारास ग्रामगीता प्रसिद्ध झाली. 4थी पासपर्यंत असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या 55ला प्रसिद्ध झालेल्या ग्रामगीतेमध्ये निवडणुकांमध्ये कसे गैरप्रकार होऊ शकतात याचं विवेचन सविस्तर महाराजांनी लिहिलं आहे. स्वच्छता अभियान आज आपण राबवतोय, स्वच्छता अभियानाचा सगळा सार त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी तेव्हा लिहून ठेवलेला आहे. तुकडोजी महाराज असोत किंवा गाडगे महाराज असोत, ह्या सगळ्यांनी जे सांगून ठेवलं आहे, हे जे काही आपल्याला लिहून ठेवलं आहे, प्रवचनांमधून सांगितलं आहे, दुर्दैवाने आम्ही हे विसरत चाललो आहे. आणि सर आपण अजून एक उल्लेख केला, सुशासन हे फार महत्त्वाचं आहे. एक इंग्रजीमध्ये असं म्हणतात की यू गेट व्हॉट यू डिझर्व. मला नेहमी मी आग्रहाने सर्व नागरिकांना जे माझ्या कार्यालयात येतात, जिथे कुठे माझी भेट होते, सगळ्यांना सांगत असतो की हे शासन प्रशासन कसं चालतं हे आपण ठरवायचं असतं. जिथं चुकत असेल तिथे आपण बोट दाखवलं पाहिजे की हे चुकतं आहे, हे असं नाही, असं वागलं पाहिजे. दुर्दैवाने म्हणजे प्रशासनामध्ये असेलच किंवा शासनामध्ये असेल, एकदा एखाद्या पदावर जाऊन बसला की माणूस वेगळाच अहंभाव निर्माण होतो. खरं तर तुम्हाला तेवढ्या काळापुरतं ती कर्तव्य पार पाडण्यासाठी मिळालेली ती संधी असते आणि ती एक संधी म्हणून
समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्याची संधी सरकारी कर्मचाऱ्यांना तर म्हणजे मी त्याही पुढे जाऊन असं सांगतो की सरकारी कर्मचाऱ्यांना तर पूर्ण मोबदलाही मिळतो आणि मोबदला अगदी चांगल्या दराने मिळतो. म्हणजे आजकाल 7व्या वेतन आयोगानंतर पगारी आमच्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत की प्रायव्हेटमध्ये म्हणजे तशी काय पगार मिळणार आहे कुठे, एवढ्या चांगल्या पगारी मिळतात सगळ्यांना. आणि त्यामुळं म्हणजे शासन प्रशासन कसं राहावं आणि त्यांनी काय डिलिव्हर करावं, कशा पद्धतीनं करावं, ते योग्य करतं आहे की नाही, करत नसेल तर त्यांना करायला भाग पाडणं हे आमचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आणि म्हणून सामान्य नागरिकांनी सुद्धा सजग होण्याकरिता आता ज्यांना आपण पुरस्कार दिलेत अशा पद्धतीनं जे समाजाभिमुख काम करणारी मंडळी आहेत यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सामाजिक प्रबोधन वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते वेगवेगळ्या विषयाचं असेल, ते करून समाजामध्ये सकारात्मकता भिनवण्यासाठी समाजामध्ये या गोष्टी चांगल्या पद्धतीनं चांगल्या दिशेला कसं वळवता येतील यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. एक इदम न मम असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये, इदम न मम म्हणजे हे माझं काही नाही आहे, मला जी भूमिका दिली आहे तेवढ्यापुरती मी पार पाडणार आहे आणि ती भूमिकेतून बाहेर बाजूला गेलो की माझी संपूर्ण डिटॅचमेंट त्याच्याशी झाली पाहिजे. माझ्यामध्ये तो अहंकार राहिला नाही पाहिजे किंवा मी आय शुड नॉट कॅरी द बॅगेज फॉरवर्ड. अशा पद्धतीनं राहण्याची सवय सर्व समाज घटकांना जर लागली तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपण सर्वजण मिळू या वसुंधरेला सुरक्षित आणि अतिशय स्वच्छ जगण्यायोग्य पद्धतीनं आपण पुढच्या पिढीला आपण ती हँडओव्हर करू शकू आणि ते निश्चितपणे आपण करू. मला वाटतं 50 वर्ष जेव्हा झाली होती स्वातंत्र्याला, कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवतेला विनवली लिहिली होती. खूप मोठं त्याचे पोस्टर्स करून मंत्रालयात लावले गेले, त्याचे पोस्टर्स अनेक कार्यालयांमध्ये लावले गेले. तर ते सुरुवातीलाच असं म्हणतात की 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. मला वाटतं त्या 50 वर्षाच्या नंतरच्या 25 वर्षामध्ये दुर्दैवाने अनेक वाट वाकडी धरलेले किंवा वाट चुकलेले वाटसरू आपल्याला भेटत आहेत. त्यांना सद्बुद्धी सद्गती लाभो एवढीच प्रार्थना या प्रसंगी करतो. आणि पुनश्च एकदा आपण जे काही कार्य केलेलं आहे आपल्या कार्याबद्दल आपलं कौतुक करून आणि हे कौतुक करण्यामध्ये मराठवाडा समन्वय समितीने जी काही भूमिका बजावली आहे त्यांचंसुद्धा कौतुक करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला. खूप खूप आभार आपले. यानंतर या सोहळ्याचं अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या आरती पटवर्धन यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करतो. आरती पटवर्धन मॅडम. त्या अनेक वर्षांपासून अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत आहेत. यानंतर या कार्यक्रमाच्या पडद्यामागची भूमिका अतिशय सशक्तपणे सांभाळणारे सागर, सूरज आणि वसुंधरा धुरगुडे या तिघांनाही मी स्टेजवर आमंत्रित करतो आहे आणि मान्यवरांना विनंती करतो आहे की या पडद्यामागच्या कलाकारांचा आपण सत्कार करावा. गेल्या अनेक वर्षांपासून हे तिघही, सागर कुठे, तिघही अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करतात आणि हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचतो. धन्यवाद. धन्यवाद. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, सत्कर्मी राष्ट्र जागे करावे, चहूकडे मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, भारत धर्म वाढवावा, असं आज या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. एकसे एक सगळ्या दिग्गजांनी त्यांच्या मनोगतातून अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्याच्यासाठी अनेक हात, अनेक व्यक्ती एक दिलाने राबत असतात आणि मग त्यांचं कौतुक करणं, त्यांचे आभार मानणं हे अतिशय गरजेचं असतं. आजच्या कार्यक्रमात ॲडव्होकेट विलास राऊत यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनानं करावा. विलास राऊत हे गेल्या 15 वर्षापासून या समितीच्या स्थापनेपासून सक्रिय असे सदस्य आहेत. सगळीकडेच ते मनापासून कार्यरत आहेत.
त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. थँक्यू मॅडम. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब जाधव सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तसेच आज ज्यांना पुरस्कार मिळाले असे माननीय वर्षा ठाकूर प्रशासकीय पुरस्कार, शैक्षणिक पुरस्कारामधील माननीय प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड मॅडम, साहित्य पुरस्कारामधील माननीय श्री बाबा बाण सर, सामाजिक पुरस्कारामधील अशोक बेलखोडे सर, कृषी पुरस्कारामधील डॉक्टर रामकृष्ण मुळे सर आणि उद्योग पुरस्कारामधील दिनेश वाघमारे सर यांचं मी मराठवाडा समन्वय समितीच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मराठवाडा भूषण पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. तसेच सर्वांचे आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, मराठवाड्यातील जनता व बाहेरील आलेली जनता यांचे सर्वांचे मनापासून आभार. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.